शनिवार 8 ऑगस्ट 2024, आषाढ कृष्ण नमस्कार सर. मॅडम एकादशीचा नमस्कार. हा सायं प्रहर या निमित्ताने आजच्या ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सम्मिलित आपण सर्व ज्योतिषप्रेमी ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासक आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. या निमित्ताने आपले मार्गदर्शक सर्व श्री दिलीप देवारे सरांना सप्रेम नमस्कार आणि त्रिवार वंदन. या ज्योतिष अभ्यास वर्गाच्या निमित्ताने आपले ज्येष्ठ आपल्याला मार्गदर्शन करणारे तो कोमल मॅडम यांना सुद्धा माझं सप्रेम नमस्कार आणि त्रिवार वंदन. आजच्या या एकादशीच्या निमित्ताने शनिवारच्या या संध्याकाळी आपण शिवात्मकाची शिवस्तुती या ठिकाणी पठण करणार आहोत. आपण सर्वांनी आपल्या कंठावरती विशुद्धीकडे लक्ष केंद्रित करायचंय आणि अतिशय प्रेमळ अंतःकरणातून एकाग्र होऊन या शिवस्तुतीकडे एकाग्र व्हायचंय. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री उमा महेश्वराभ्याय नमः. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटीधळारी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी रविंदु दावानलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिमिरौघ जाळी ब्रह्मांडधीशा मदनांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी जटा विभूती युटी चंदनाची कपालमाला पित गौतमीची पंचानना विश्वनिवांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी वैराग्य योगी शिवशूल पाणी सदा समाधी निजबोधवाणी उमा निवासा त्रिपुरांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी उदार मेरू पतिशैलजेचा श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा दयानिधीचा गजचर्मधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ भुजंगमाला धरी सोमकांत गंगा श्री दोष महाविदारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. ओम नमः शिवाय. ओम. धन्यवाद सर, धन्यवाद. फार छान आणि अतिशय प्रसन्न झालं आणि तुमचे आभार सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये आभार मानतो. आता मी विनंती करतो शेलार मॅडमना. मॅडम तुम्ही स्वागत करा मॅडमचं. हो सर. नमस्कार सर्वांना. गुरुवर्य ऋषितुल्य देवारे सरांना माझा नमस्कार. कुबल मॅडमना माझा नमस्कार. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आज शनिवार. कुबल मॅडम आज ज्योतिषशास्त्री परीक्षेच्या विषयाचा अभिनेता आणि अभिनेत्री या कुंडल्या घेऊन त्यांच्यावरती विश्लेषण छानपैकी करतात. त्यामुळे त्यांना मी विनंती करते की मॅडम तुम्ही कुंडलीसाठी हे घ्या, लेक्चर चालू करा. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा मॅडम सुरू करा तुम्ही. करते. तर आधी सर्वात प्रथम आपले तारे सरांनी शिवस्तुती अतिशय छान म्हणाली. रोज म्हणजे सगळे वाचतातच, पण ते असं ऐकायला खूप छान वाटलं. तारे सर तुम्ही सगळ्याच प्रार्थना छान म्हणतात, पण ही म्हणजे खूप जवळची आहे माझ्यासाठी शिवस्तुती म्हणजे. त्यामुळे खूपच छान वाटलं, सगळ्यांनाच छान वाटलं असेल. आणि आपल्या स्नेहल शेलार मॅडमनी आपलं सगळ्यांचं स्वागत केलं. मॅडम तुमचं पण स्वागत आहे. आणि सरांना स्वागत केलेलं आवडत नाही, नमस्कार केलेला आवडत नाही, पण सर तरी तुम्ही आहात म्हणून हे सगळं काही चाललंय. तर तुम्हाला पण आमच्या सगळ्यांतर्फे म्हणजे
कोटी कोटी धन्यवाद तर आहेतच, पण कोटी कोटी साष्टांग दंडवत धन्यवाद प्रणाम पण सर. आणि धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. तुम्ही सुरू करा, हो. हरकत नाही. हा, आणि हम्म. आपल्या शिंदे मॅडम, जो कोणी येईल ना त्याला तुम्ही आतमध्ये घ्या आणि हो कॅमेरावाल्याला सर. हाकलून द्या. ओके सर. हो सर. हो हो. हा. चालेल चालेल. ठीक आहे सर. हा. तर मॅडम फोटो काढू का? हो काढा ना, आता मला शेअर करायला लागेल. मी अगोदर जे उपस्थित आहे त्यांना पण मला त्यांचे आभार मानू द्या ना. त्यांचे पण सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांना सप्रेम नमस्कार. तर आता मी माझी रोजची छोटीशी प्रार्थना म्हणते आणि मग कुंडली लावते. तर सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूते, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता, गुरुदेवता या सर्वांना माझा सविनय साष्टांग दंडवत प्रणाम. ओम नमः शिवाय. जय श्री कृष्ण. जय श्रीराम. तर आता मी एक कुंडली शेअर करते आणि मग आपण बोलूया. बघा दिसते का कुंडली? दिसते मॅडम, दिसते. 4 जून 1936 आहे हा, म्हणजे जन्मतारीख. 12:44 PM म्हणजे दुपारी 12:44 जन्म. आणि जातिका स्त्री आहे आणि मुंबई जन्मस्थळ आहे. आता खरं तर तुम्ही सगळे ट्रेन झाला आहात माझ्यापेक्षा पत्रिका वाचायला, पण ठीक आहे, अगोदर मी सांगते, मग तुम्ही एकेकाने बोला नंतर. काढू का? हो मॅडम. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. हे बघा, ही पत्रिका आहे. सिंह लग्नाची पत्रिका आहे. आणि इथे म्हणजे आपण दाखवत नाही, म्हणजे हे नेपच्यून वगैरे, पण इथे सिंह लग्न आहे आणि लग्नी नेपच्यून पण आहे. तर हा आपण नेपच्यून म्हणजे आता आपण सगळे कलावंत किंवा म्हणजे अभिनेता अभिनेत्री, फक्त अभिनेता अभिनेत्री नाही, असे वेगवेगळ्या म्हणजे ह्याच्यातले बघतोय. तर हा नेपच्यून कलेसाठी तसा म्हणजे उत्तमच आहे. सिंह लग्न पण खूप चांगलं म्हणजे, आणि हे नेपच्यून पण आहे. मग आपण नंतर त्यांचे हे पण बघूया. नक्षत्र तर हे रोहिणी नक्षत्रच आहे, म्हणजे त्या अत्यंत देखण्या तर आहे. आणि एक ह्या लोकांची कशी लग्न सिंह नेपच्यून पण आहे रोहिणी नक्षत्र, अशी एक पर्सनॅलिटी आपण म्हणतो ना, मॅग्नेटिक पर्सनॅलिटी, अशी आकर्षक पर्सनॅलिटी असते यांची. आत्मविश्वास ह्या लोकांमध्ये भरपूर असतो. नेपच्यून नसल्यामुळं कसं कल्पनाशक्ती पण उत्तम, कलात्मक दृष्टी पण म्हणजे चांगली असते. मग आणि हे थोडे स्पष्ट वक्ते पण असतात, कारण सिंह लग्न आहे. नेतृत्व गुण असतातच, ऊर्जा असते ह्यांच्यात. त्याच्यानंतर आता मग धनस्थानाकडे या तुम्ही. धनस्थानात कन्या रास आहे. हा, तर कन्या रास आणि तो धनेश कुठे बसलाय बघा, तर इथे बुध. धनेश बुध आहे की नाही कन्या रास म्हटल्यावर. हा वर्गोत्तमी पण आहे आणि हा कलेच्याच राशीत दशम स्थानात, शिवाय सूर्याबरोबर मंगळ, शुक्र. आता सूर्य कोण आहे इथे, तर सूर्य लग्नेश आहे. मंगळ भाग्येश पण आहे, चतुर्थेश पण आहे आणि दशमेश स्वतः शुक्र. आणि हे जवळजवळ हे दोघं पण वर्गोत्तमी तर आहेतच आहेत. आणि असं डॉट युतीत आपण म्हटलं तरी चालेल, शुक्र आणि बुध आणि सूर्य आणि मंगळ. म्हणजे इथं खरं तर मी वाचते, पण हा सगळ्यात म्हणजे स्ट्रॉंग राजयोग म्हणा किंवा व्हॉटेवर तुम्हाला म्हणायचं, तर हा योग झालाय या पत्रिकेत. म्हणजे सूर्य पण म्हणजे सगळे ग्रह चांगले. आणि आपण ताजिक प्रमाणे पण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, सगळेच्या सगळे ग्रह म्हणजे गुरु, चंद्र, शनी, सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र, म्हणजे हे जे जे ग्रह आपल्याला हवेत ते सगळे एकदम म्हणजे केंद्रात, म्हणजे चांगल्या स्थानात बसलेले आहेत. आणि हा मी तुम्हाला तर सांगितलं, सूर्य लग्नेश आहे आणि हा बुध आदित्य योग तो पण चांगला आहे. म्हणजे नेम फेम सगळंच. तर कुठल्या क्षेत्रातनं मिळेल, तर दशमात आलेली रास कुठली आहे, शुक्राची. शिवाय दशमेश पण शुक्रच आहे. म्हणजे ह्या जातिकेला म्हणजे या क्षेत्रात यश
नक्कीच मिळणार हे तर इथून क्लिअर झालेलं आहे. महाधनेश बुध आपण म्हटलं तर म्हणजे इथं कसं आपण म्हणजे सेकंड स्थानावरून अशी वाणी पण बघतो ना, म्हणजे वाणी कुटुंब असं सगळं बघतो. शिवाय बुध आहे म्हणजे तो ज्ञानाचा पण कारक आहे. त्याच्यानंतर असं काय म्हणायचं, ह्या क्षेत्रासाठी म्हणून संवाद कौशल्य पण असं उत्तम आहे. म्हणजे त्यांना धनलाभ पण कुठून होईल, तर या कलेच्या क्षेत्रातून असं म्हटलं तरी काय हरकत नाही. मग त्याच्यानंतर आता इथे पराक्रम स्थानात तर इथे तुळ रास आली. आता तुळेचा स्वामी शुक्र, तर तो पण दशमात, म्हणजे दशमेश दशमात, परत पराक्रमेश दशमात. म्हणजे इथून पण काय होणार की म्हणजे त्यांचं पराक्रम कुठून असेल, म्हणजे अभिनयाच्या क्षेत्रातून किंवा कलेतून किंवा मीडियामधून त्यांना यश मिळेल असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर चतुर्थ स्थानात या. चतुर्थ स्थानात म्हणजे वृश्चिक रास येते बघा. वृश्चिक राशीमध्ये चंद्र आणि गुरु आहे. तर इथे म्हणजे आपण इतर वेळेस काय म्हणणार की हा चंद्र निचेचा झाला, तर तसं काहीही म्हणजे आपण इथे न हे विचार करता हा हा चंद्र जो आहे ना, तर हा त्यांना म्हणजे काय म्हणायचं, एक लोकप्रियता हे देण्यासाठी. आणि चंद्रशिवाय गुरु बरोबर पण आहे, हा पण एक म्हणजे प्लस पॉइंट आहे. नो डाऊट इथे म्हणजे वृश्चिकेचा चंद्र असल्यामुळं थोड्याशा भावनिक पण असतील, पण त्याच्याच बरोबर एक संशोधनात्मक वृत्ती पण असते अशा म्हणजे जातकांकडे, कारण वृश्चिकेचा चंद्र आहे ना तो. हं? तर आणि आणि गुरु पण म्हणजे आहेच आहे. आणि ह्या चंद्र आणि गुरुवर सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या सगळ्या चारही म्हणजे ग्रहांची दृष्टी येते. म्हणजे ह्या चंद्र गुरुची दृष्टी पण दशम स्थानावर येते. आणि ह्या दशमातल्या सगळ्या म्हणजे काय चतुर्ग्रही योग झालाय ना हा, यांची पण दृष्टी इथे येते. त्यामुळे त्यांना असं घर पण, आता शुक्राची दृष्टी म्हटल्यावर असं घर पण छान आलिशान असं, आणि त्यांचं वाहन सौख्य सगळं चांगलं. आता मंगळ आणि सूर्याची पण दृष्टी आहे, तर ती म्हणजे ह्या क्षेत्रासाठी जरी चांगली असेल तर थोडंसं जातक असं आक्रमक किंवा आपण म्हणू की त्याचं वर्चस्व म्हणजे असेल असं पण आपण म्हणू शकतो. मग नंतर आता इथे तुम्ही पंचम स्थानात या. पंचम स्थान आता तुम्हाला सगळ्यांना माहीत झाले. ज्यावेळेस आपण अभिनेता अभिनेत्रींच्या पत्रिका बघतो, तर हे तृतीय जसं तसं पंचम स्थान पण म्हणजे हे मनोरंजन, निर्मिती, त्याच्यानंतर कला क्षेत्र, सिनेमा असं सगळ्यासाठीच चांगलं आहे. बाकी तर आपण इतर वेळेस बघतो तेव्हा विद्या म्हणजे बुद्धिमत्ता हे तर सगळं बघतोच. तर आता इथे हा राहू आहे बघा. हा राहू धनुराशीचा आहे. तर हा धनुराशीचा राहू म्हणजे एक म्हणजे त्यांच्याकडे कशी अशी एक अद्भुत म्हणजे कल्पनाशक्ती तर असतेच असते. आणि शिवाय इथे मंगळाची पण दृष्टी आहे, म्हणजे साहसी वृत्ती पण आलीच आली. आणि म्हणजे हा हा जो धनु म्हणजे राशीचा राहू आहे ना, हा चित्रपटात म्हणजे कारण हा मीडियाचा कारक आहेच आहे ना, आणि हे स्थान पण मनोरंजनाचंच आहे. तर इथे त्यांना यश पण हा भरपूर देईल. हं. त्याच्यावर आणि असे वेगवेगळे पण म्हणजे हा राहूची भूमिका इथे आपण कशी अशी बघणार की म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची प्रतिभा त्यांना. तर आणि हे थोडेसे आउट ऑफ द बॉक्स अशी ह्या लोकांची विचारसरणी असती. तर ह्या ज्या जातिका आहेत ना, ह्या म्हणजे हे तर आहेतच ऍक्टिंग क्षेत्रात, म्हणजे होत्या, आता नाही आहेत त्या, पण ह्यांना ह्या सिंगिंग पण करायच्या थोडंफार प्रमाणात, पण ऍक्टिंग क्षेत्र म्हणजे त्याच्यात त्या जास्त नावाजल्या. मग आता नंतर षष्ठ स्थानात बघा, तर मकर रास आहे. षष्ठ स्थानात सप्तमात दोन्हीकडे मकर रास आहे. आणि हा जो म्हणजे सप्तमेश सप्तमात, पण हा सप्तमेश कोण आहे, शनी, आणि तो स्वतःच्याच राशीत आहे. तर इथे कोणचा योग झालाय, शश महापुरुष योग, हा पण चांगला झालाय. आणि हा मंगळ तर इथे चांगलाच आहे, कारण सिंह राशीला हा मंगळ कसा राजयोगकारक पण आहे, ते पण म्हणजे थोडंसं लक्षात घ्या तुम्ही. हं? आणि मग नंतर इथे म्हणजे आठव्या स्थानात मीन रास येते. मीन म्हणजे अष्टमेश गुरु, तो कुठे गेलाय, केंद्रात. पण आपण इथे ताजिक प्रमाणे काय बघणार की अष्टम स्थान हे आपण पणफर स्थान म्हणतो की नाही, 2, 5, 8, 11 हे पणफर स्थान आहे. म्हणजे पणफर स्थानाचा स्वामी केंद्रात गेला, शिवाय तो चंद्राबरोबर आहे. आणि तिथे मंगळाची पण दृष्टी आहे आणि शनीचे. तर मंगळाची दृष्टी तर मी सांगितलं म्हणजे तुम्हाला की असं थोडंसं म्हणजे ह्याच्यासाठी तर चांगलंच आहे, भूमी वाहन सौख्य वगैरे. आणि
मंगळाची दृष्टी असल्यामुळे थोडं आक्रमकता पण येईल आणि शनीची पण दृष्टी आहे, तर तिथे शनी म्हणजे थोड्याशा नाही, जबाबदाऱ्या म्हणजे घरातल्या जबाबदाऱ्या पण म्हणजे देईल, कारण शनी जबाबदारीचा पण कारक आहे ना. मग नंतर इथे भाग्यस्थानात या, तर भाग्यस्थानात मेष रास आहे आणि हा म्हणजे भाग्येश मंगळ दशमात आहे. म्हणजे ते काय तुम्ही कर्म धर्माधिपती योग म्हणता तसं पण तो झालाय, म्हणजे तो पण चांगला आहे. या 4 ग्रहांचं तर मी तुम्हाला सांगितलंच. हा सगळ्यात मोठा राजयोग या जातिकेला नेम फेम सगळं देण्यासाठी अतिशय उत्तम. हे बाकीचे पण आहेत हॅलो. मग नंतर ह्याच्यात लाभात मिथुनेचा म्हणजे केतू आहे. तर इथे कसं लाभ पण त्यांना मिळतील, पण हा मिथुनेचा म्हणजे मिथुनेचा म्हणून असं नाही, पण केतू आहे ना, म्हणजे तर केतूमुळे कसं त्या म्हणजे जरी ह्या क्षेत्रात असला तरी असं समाजापासनं किंवा असं मित्रमंडळीपासून असं थोडंसं अलिप्त राहण्याची म्हणजे हे असेल त्यांची टेंडन्सी, आपण असं म्हणूया. आणि मग इथे म्हणजे व्यायात ग्रह नाही कोणी, ते प्लुटो वगैरे आपण धरत नाही, पण म्हणजे कर्क रास आलेली आहे. तर म्हणजे कर्क रास आणि कर्केचा हा म्हणजे स्वामी म्हणजे व्ययश चंद्र इथे वृश्चिकेत आहे, त्यामुळे थोडंसं असं अंतर्मुखी म्हणजे असण्याची शक्यता आहे. आणि अशा लोकांना कसं थोडंसं एकांतवास किंवा एकांत प्रिय असं म्हणजे चांगलं वाटतं. आणि मग बाकी काही नाही, गुरुची जर दृष्टी आहे त्याच्यामुळे चांगलंच आहे. आणि म्हणजे व्ययश चतुर्थात आलाय तसा, तर मग त्या लोकप्रियतेसाठी तर तो म्हणजे असा चांगलाच आहे. आणि म्हणजे रास पण ही आली आहे ना, चर रास, तर त्याच्यामुळे प्रवास तसे पण म्हणजे लोकांचे प्रवास म्हणजे शूटिंगच्या निमित्ताने ते असं प्रवास करतच असतात. आणि इथे गुरुचीच दृष्टी आलेली आहे 9वी, तर त्याच्यामुळं काय म्हणजे असं खर्च वगैरे केले तरी कसं अध्यात्मासाठी असं दानधर्म आणि परदेशगमन तर योग आहेच आहे, कारण ते म्हणजे शूटिंगसाठी त्यांना बाहेर जायला पण लागतं. आता आपण यांचं हे बघूया, काय नक्षत्र. नक्षत्र मात्र खूप छान आहे, ते तुम्ही काढलेच असेल. तर लग्न सिंह लग्न आहे आणि पूर्वा फाल्गुनी, तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र म्हणजे शुक्राचं नक्षत्र आलं. आणि त्याच्यानंतर नवमांश जो आलाय तो पण तूळ नवमांश, तर तो पण म्हणजे शुक्राचाच आलेला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं ना, असं आकर्षक व्यक्तिमत्व किंवा मॅग्नेटिक पर्सनॅलिटी जी म्हणतात ती आहे या जातिकेची. मग सूर्य जो आहे, तर सूर्य वृषभ राशीत आहे आणि रोहिणी नक्षत्रात आहे. आता हे रोहिणी नक्षत्र म्हणजे चंद्राचं, म्हणजे इथून पण आपण कला अभिनय असं सगळंच बघतो ना, संवेदनशीलता म्हणजे जी ह्या क्षेत्रात हवी आहे ती. आणि नवमांश मिळालाय कर्क नवमांश, म्हणजे सूर्य रोहिणी नक्षत्रात आणि कर्क नवमांशात, तर त्याच्यामुळं म्हणजे चांगलं म्हणजे धनांश मध्ये आहे. म्हणजे कलेतून त्यांना धन पण आणि नेमफेम, आता सूर्यावरनं आपण नेमफेम बघतो की नाही, किंवा असं आपण हे कर्क रास म्हणजे कशी अशी पालन पोषण करणारी पण म्हणजे आहे असं. मग नंतर मंगळ जो आहे तो हा पण वृषभ मध्ये आहे. आणि हे तो पण रोहिणी नक्षत्रात चंद्र राहायला वाटतं मला, थांबा एक मिनिट. चंद्र वृश्चिकेत आहे. आणि तो पुष्कर नवमांशात आहे बघा. अनुराधा म्हणजे शनीच्या नक्षत्रात आणि कन्या नवमांशात. म्हणजे हे जातक जरी असं आता अनुराधा नक्षत्र कलेचं नो डाऊट चांगलंच, आणि ते दृढ निश्चयी पण असे असतात बरं का. आणि मानसिक संयम पण त्यांच्याकडे खूप असतो, संवेदनशील असतात, नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता असते, धैर्य पण, कारण अनुराधा म्हणजे शनीचं नक्षत्र आहे ना. पण कन्या नवमांश आहे, तर त्याबरोबरच त्या व्यवहारी पण होत्या. म्हणजे मग मंगळ जो आहे तर तो वृषभेत आहे, तो पण रोहिणी म्हणजे चंद्राच्या नक्षत्रात आणि कर्क नवमांशातच म्हणजे चंद्राच्याच नवमांशात. तर त्याच्यामुळं ह्या मंगळाने कसं असं म्हणजे असं क्रिएटिव्हिटी पण चांगली, म्हणजे त्यांना कलेतनं धनप्राप्ती मिळाली असं आपण म्हणू शकतो. बुध जो आहे, तर हा बुध हा पण पुष्कर नवमांशात आहे, हा पण रोहिणी. आता तुम्ही बघा किती नक्षत्र आतापर्यंत आपण जे बघत आलोय ते सगळे नक्षत्र कलेचेच नक्षत्र, तर रोहिणी मध्येच आहे आणि वृषभच नवमांशात भोग्यांश मध्ये आहे. म्हणजे हा बुधाकडे एक उत्तम असं संवाद कौशल्य जे आपण म्हणतो ना,
पाहिजे. आणि मी असं म्हटलं ना तुम्हाला, यांनी थोडंसं, जास्ती नाही पण सिंगिंग पण त्यांना आवडत होतं आणि अगदी थोड्याफार प्रमाणात केले, पण ऍक्टिंग मध्ये जास्त नावाजल्यात त्या. मग गुरु जो आहे हा अमात्यकारक आहे. अमात्यकारक म्हणजे आत्माकारक पेक्षा थोडासा कमी डिग्रीचा. आत्माकारक ग्रह कसा जास्त डिग्रीचा असतो, हा गुरु अमात्यकारक आहे. आणि हा ज्येष्ठा म्हणजे बुधाच्या नक्षत्रात आहे आणि स्वनवमांशी आहे, म्हणजे मीन नवमांशात आहे. त्याच्यामुळे त्यांना कसं सगळं म्हणजे असं खूप ध्येयवादी तर आहेतच त्या होत्या, म्हणजे आत्मविश्वासू पण आणि असं खूप महत्वाकांक्षी पण, आणि आदर मान सन्मान पण त्यांना मिळालेला आहे. शुक्र जो आहे तर तो पण वृषभमध्ये आहे. हा पण रोहिणी नक्षत्रात, पुष्कर नवमांशात आणि म्हणजे ऋषभच हे रोहिणी नक्षत्रात पुष्कर नवमांशी आणि म्हणजे ऋषभच नवमांश म्हणजे बोग्याश मध्ये आहे. तर जो कलेसाठी उत्तम आहे. मग शनी इथे अमात्यकारक आहे, कारण त्याची डिग्री जास्त आहे. तो कुंभेत आहे. पूर्वा भाद्रपदा पूर्व भाद्रपदा नक्षत्र कोणाचं आहे? गुरुचं आहे. आणि मिथुन नवमांशात म्हणजे विचक्षण अंशमध्ये आहे. तर त्यामुळं कसं आणि यांची म्हणजे वाणी पण कशी एक, ह्या शनीमुळे त्या वाणीमध्ये एक जी अशी परिपक्वता आपण म्हणतो ना, मॅच्युरिटी, ते पण म्हणजे आलेली आहे ती. आणि त्यामुळे ते त्यांचं संवाद फेक जी आहे ना ती खूप उत्तम प्रकारे झालेली आहे. राहू जो आहे हा मूळ नक्षत्रात म्हणजे केतूच्या नक्षत्रात, म्हणजे हे केतू कसा थोडा परिवर्तन किंवा बदल घडवतो असं आपण म्हटलं तरी चालेल. आणि कर्क नवमांशात आहे. म्हणजे त्याच्यामुळं अशी म्हणजे हा जो राहू आहे ना तो त्या कर्केतला राहू म्हणजे अशी तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि कलात्मक पण असतात खूप हे, आणि अंतर्ज्ञान शक्ती पण असते त्यांच्याकडे. हा केतू जो आहे तो आर्द्रा नक्षत्रात, म्हणजे इथे राहू केतूच्या नक्षत्रात, केतू आर्द्रा म्हणजे राहूच्या नक्षत्रात आलाय. आणि हा मकर नवमांशात आलेला आहे. त्याच्यामुळं म्हणजे यांचं नेटवर्किंग वगैरे उत्तम असतं, क्रिएटिव्ह असतात, उत्तम संवाद फेक असते त्यांची. हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो हे काही आपण फारसे बघत नाही, पण नेपच्यून मी तुम्हाला सांगितलं तर तो पण चांगला आहे. पुष्कर नवमांशात आहे, पूर्वा फाल्गुनी म्हणजे परत शुक्राच्याच नक्षत्रात आणि तुळ नवमांशातच आलेला आहे. तर आता इथपर्यंत मी सांगितलं. आता तुम्ही एकेकाने बोला, मग मी नवमांश कुंडली लावेल, दशमांश पण लावेल. बोला एकेकानी, आपला आपला माईक एकेकानीच उघडा, बोला, मग परत स्वतःहूनच बंद करा. हं, नमस्कार मॅडम. नमस्ते. अं, सिंह लग्न आहे. हम्म. आता तुम्ही सांगितलं तरी पण आता तेच रिपीट होईल, पण नाही नाही, सांगते. असू द्या ना, थोडेसे काही पॉइंट आता हो. माझ्याकडे सगळेच हे हा. नसते झाले, किंवा तुम्हाला अजून एक्झॅक्ट हा. काही एखादं सांगा वाटलं एक्स्ट्रा तर तसे सांगा. हा. तर केंद्राचे चारही स्थानांचे स्वामी केंद्रात आहेत. हम्म. मंगळ, सूर्य, शुक्र, शनी. शनी स्वराशीचा आहे, शुक्र स्वराशीचा आहे. शुक्र दशमेश असून दशमेश आणि भाग्येश दोन्ही एकत्र दशमात आहेत. हा त्याच्यातला अगदी महत्वाचं हे आहे. शुक्र बुध वर्गोत्तम पण आहेत. शुक्र इथे दशमेश पण आहे, वर्गोत्तम आहे, पुष्कर नवमांशात आहे. आणि पुष्कर नवमांशात इथे चंद्र, शुक्र, बुध हो. हे तीन तीन ग्रह गेलेले आहेत. म्हणजे खूप छान आहे. ताजिक त्या दृष्टिकोनातून पण ही पत्रिका चांगली आहे एकदम. फक्त आता हे पणफर स्थानातले दोन राहू केतू ते कुठेही असले तरी ते हे असतात, फलादेशात कमतरता आणतात. पण बाकी सगळेच ग्रह त्यांचे केंद्रात आहेत ऑलमोस्ट. गुरु आहे तो पण स्वनवमांशी आहे, हम्म. मीन नवमांशात. तो पण एक छान मुद्दा आहे इथे. म्हणायला गेलं तर चंद्रगुरु स्थानबली असून, चंद्रगुरु म्हणजे आपण एक गजकेसरी योग म्हणतो ना. हा, आता अग्नितत्व नेहमी उंचीवर आपल्याला नेऊन ठेवतं, त्याप्रमाणे लग्न अग्नितत्वाचं आहे. हा, आणि ते अग्नितत्वाचे तीनही ग्रह म्हणजे 1 पासून 9चे स्वामी म्हणजे मेष, सिंह आणि धनुचा स्वामी ते सगळे केंद्रातच आहेत. शिवाय आता हा जो दशमेश आहे तो सूर्याबरोबर आहे. लग्नेश आणि दशमेश एकत्र असणं हे सुद्धा व्यवसायाच्या दृष्टीने, आता इथे यांचा कलात्मक पण व्यावसायिक कला आहे, कमर्शियल आर्ट. तर त्या दृष्टिकोनातूनही हे चांगलं आहे. शुक्र बुध म्हणजे तुमची वाणी. आता इथे द्वितीय स्थान म्हणजे वाचेचा स्वामी आपण जे बघतो तिथून द्वितीय स्थानातून वाचा पण बघतो, तो बुध शुक्राबरोबर आहे. तर ते बोलणं सुद्धा छान असेल. सूर्य आणि मंगळ तर ते कॉन्फिडन्सच्या लेवलवर पण चांगलं असेल. म्हणजे जे काही त्या करत असतील त्यावेळी त्याच्यात त्या एकदम
स्वतःला 100% देऊन करत असतील. म्हणजे मृदुभाषी पण असणार आणि जिथे त्या आवाजाचं ज्या टोनची गरज आहे तिथे तसा आवाज पण त्या यूज करत असणार. शनी आहे तर स्ट्रगल तर असणारच. शनीची लग्नावर दृष्टी आहे. तर तो असणार आणि त्याच्याशिवाय तर आपल्याला यश कधीच मिळत नाही. त्यामुळे ते असायलाच हवं. आणि जसं नेपच्यून लग्नी आहे तर नेपच्यून आपल्याला कलेच्या दृष्टिकोनातून इमोशनल ज्या गोष्टी आपल्याला सादरीकरण करायचं असतं म्हणजे अभिनयाच्या त्या दृष्टिकोनातून तर ते तुम्हाला त्याच्यासाठी खूप तो उपयोगी आहे. तर हे असे सगळे. आणि मंगळ हा राजयोगी असून भाग्येश असून दशमात लग्नेशा बरोबर आहे. आणि आता रोहिणी नक्षत्रात 4 ग्रह आहेत रोहिणी नक्षत्रात. हा एक मुद्दा आहेच आहे. म्हणजे असे सगळे हे गुण जुळून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कलेला खूप चांगला वाव मिळालाय. लग्न हे नवमांश पण म्हणजे लग्नाला जो नवमांश मिळाला तो सुद्धा शुक्राचाच आहे. तिथे पुन्हा लग्नी नवमांशात नेपच्यून आलेला आहे. हे सगळे मुद्दे त्यांच्या ह्याच्यासाठी खूप महत्वाचे ठरले. ते पंचमातला राहू जो आपण नेहमीच आता खूप किती लेक्चर झाले त्याच्यात आपल्याला माहितीये की ह्या अभिनय क्षेत्रासाठी हा राहू आपल्याला ऍक्टिव्ह असणं म्हणजे त्या स्थानात असणं चांगलंय. जिथून आपण कला बघतो त्या अभिनयाच्या दृष्टिकोनातून हा राहू ह्यांना चांगलाच आहे. नवमांशात पण बघितलं तर तिथे पण प्लुटो आपण पकडत नाही पण तिथे प्लुटो जर घेतला तर असे तिथे पण 4 ग्रह आहेत. म्हणजे सूर्य मंगळ पुन्हा इथे दशमातच आलेले आहेत बरोबर प्लस राहू पण आहे. म्हणजे या सगळ्या बाजूने पत्रिका एवढी बोलकी आहे की त्या का हे म्हणजे हे झाल्या उदयास जास्त आल्या तर ते सगळं दिसतंय ह्या पत्रिकेतून. सूर्यच म्हणजे आपला आपण जे म्हणतो रायझिंग सन तर ते सूर्य त्याचं स्थानबली आहे. दशमात आहे म्हणजे तो दक्षिण दिशेला आहे तर तो तिथे एकदम त्याचा प्रकाश प्रखर असणार आणि त्याच्याबरोबर लग्नेश आणि भाग्येश दोन्ही आहे प्लस लाभेश पण आहे. तर अशा सगळ्या दृष्टिकोनातून पत्रिका ही खूप छान आहे सुंदर आहे. थँक्यू मॅडम. छान सांगितलं. हॅलो मॅडम, बोलू मी एकच मुद्दा बोलू सांगणार आहे कारण सरोज मॅडमनी बरीचशी पत्रिका घेतली आणि तुम्ही तर पहिलं सगळंच सांगितलं पुष्कळ नवमांशापासून ते सूक्ष्मांशापर्यंत. त्यामुळे पत्रिका चांगल्यापैकी उलगडलेली आहे. फक्त मला एकच म्हणायचंय की शनी हा स्वग्रहीचा सप्तमात बसलेला आहे आणि त्याची दृष्टी लग्नस्थानावर, तनुस्थानावर, सुखस्थानावर आणि भाग्यस्थानावर या तीनही स्थानावर असल्यामुळे कुठेतरी शारीरिक, मानसिक आणि भाग्यामध्ये थोडी दिरंगाई म्हणजे प्रसिद्धी मिळण्यासाठी दिरंगाई म्हणा किंवा त्रासाचं जीवन म्हणा किंवा उशिरा भाग्योदय म्हणा या स्वरूपाचं आणि चंद्रावर 10वी दृष्टी असल्यामुळे त्यांना कर्म करताना सुद्धा काही म्हणजे कामं करताना अभिनयाची काहीतरी मानसिक तणाव वगैरे हा सहन करावा लागला असेल. शनी हा विचक्षणांशामध्ये असल्यामुळे त्याची फलं त्यांनी नक्कीच उपभोगली असती. पण शनी हा शेवटी शनीच आहे तेव्हा कर्म करून घेणं आणि फायदे देणं ह्या गोष्टी त्यांच्या जीवनात आलेल्या असाव्यात. आणि तो आत्माकारक पण आहे. मॅडम कसं आपण परिश्रम तर करायला कारण लग्नावर हा, आहे ना तेच सांगते. परिश्रमाशिवाय तर नाहीच. आणि नाही भाग्यावर पण म्हणजे तर दृष्टी तर म्हणजे थोडस लेट पण लेट लेट तेच मला म्हणायचंय की लेट दिरंगाई. असं हो बरोबर सांगितलं ना तुम्ही म्हणजे हा दिरंगाई आणि म्हणजे त्या अमात्य आत्माकारक आहे ना तो. येस शनी आत्माकारक आहे. हा त्यामुळे त्यांनी आपलं काम सगळं चोखच केलं असणार आणि दीर्घकालीन त्या चांगल्या कार्यरत आहेत याच्यात काही वाद नाही. थँक्यू मॅडम. थँक्यू. बोला. हॅलो बोलू हो हो बोला बोला. मी आता बाकी हे सगळं सांगून झालंय. मी आता ताजिकच बोलते. ओके. हा कारण मूळ लग्न आहे सिंह रवीचं लग्न आहे आणि मूळ सर म्हणतात तसा लग्नेश कुठे तर लग्नेश केंद्रात किंवा कोणात असावा म्हणजे पणफर स्थानात असावा. तर इथे मूळचा लग्नेश आलेला आहे सूर्य केंद्रस्थानात आणि तो मुळात दशमात आलेला आहे.
त्यामुळे करिअरच्या दृष्टीने सूर्य तर आहे, स्थानबली पण आहे. त्यामुळे तिथेही आपला केंद्रात असल्यामुळे तो पण प्रश्न सुटतो की जे करिअर आहे तर त्याच्या बरोबर आहे तो शुक्र पण करिअरसाठी आहे. तर आपण शुक्र पाहतो. आता शुक्र जरी एक अपोक्लिम स्थानाचा स्वामी असला तरी पण त्या स्थानामध्ये म्हणजे तृतीयामध्ये ग्रह नाहीये नाही. आणि दुसरा तो स्वतःच केंद्रस्थानाचा अधिपती केंद्रात आहे आणि तो सूर्याबरोबर आहे. आता मंगळाचा विचार केला तर मंगळ सुद्धा एक अपोक्लिम स्थानाचा स्वामी आहे. तिथेही ग्रह नाहीये भाग्यात आणि दुसरा स्वामी आहे तो परत केंद्राचाच आहे आणि तो दशमात आहे आणि त्याची दृष्टी परत स्वराशीवरती आहे. चतुर्थ म्हणजे केंद्रावरती दृष्टी आहे. तोही उत्तम झालेला आहे आणि बुधाचं पाहिलं तर बुध दोन्ही अपोक्लिम हे पणफर स्थानाचा स्वामी आहे तो केंद्रात आलेला आहे. फक्त आता इथे त्यामुळे ते 4 ग्रह तर तुम्हाला फलदायी म्हणजे मंगळ, सूर्य, बुध आणि शुक्र म्हणजे हे करिअरच्या दृष्टीने तुमचं फिल्म इंडस्ट्री किंवा अभिनेती नाव कमावणं किंवा त्याच्यासाठी लागणारं धैर्य म्हणा किंवा धाडस म्हणा पण काही काही गोष्टी त्यांनी बऱ्याच म्हणजे अशा आपण हे करणार नाही अशा ऍक्टिंग मध्ये सुद्धा बऱ्याच काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे वेगवेगळे रोल केलेले आहेत की जे स्वतः त्यांनी हे काय म्हणतात निभावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि चतुर्थ स्थानामध्ये सुद्धा केंद्रामध्ये गुरु आहे आणि तो गुरु सुद्धा एक दोन्ही पणफर स्थानाचा अधिपती असला तरी सुद्धा मुळात दोन्ही त्या म्हणजे पंचम स्थान आणि लाभस्थानी ह्या 2 पणफर स्थानामध्ये राहू केतू असल्यामुळे आपल्याला त्या 5 आणि 11 स्थानाची फळं मिळणार नाहीयेत. पण त्या दोन्ही स्थानांचा अधिपती आहे तो केंद्रात आल्यामुळे केंद्रस्थान बलवान झालेले केंद्राची फळं तो देणार आहे. आणि गोचरीने जेव्हा म्हणजे केंद्रात किंवा हे 2 पणफर स्थानं सोडून बाकीच्या 2 पणफर स्थानात येतील तेव्हा त्यांना गुरुची फलं म्हणजे मिळणार आहे. चंद्र आहे तर चंद्र सुद्धा अपोक्लिम स्थानाचा स्वामी आहे पण त्याही अपोक्लिम स्थानामध्ये ग्रह नाहीये. त्यामुळे जे ग्रह आलेले आहेत केंद्रात आणि ज्या अपोक्लिम स्थानाचा तो अधिपती आहे त्या अपोक्लिम स्थानामध्ये एकही ग्रह दिसत नाही आपल्याला. शनी सुद्धा केंद्रात आहे तो पण षष्ठाचा म्हणजे अपोक्लिमचा स्वामी आहे पण तिथेही ग्रह नाहीये. त्यामुळे ही जी केंद्रातली सगळे ग्रह आहेत त्या सगळे ग्रह हे केंद्रातच आहेत 3 केंद्रातच आहे आणि ते बलवान झालेले आहेत. त्यामुळे पत्रिका खूप बलवान झालेली आहे. त्या कॅरेक्टरसाठी ह्या परवेश गवन चंद्र आपण म्हणालो तो पण केंद्रात आहे. त्यामुळे तिथेही तुम्हाला हे करायला काहीच हरकत नाही. कुठेच म्हणजे हे नाही फक्त एकच मुद्दा जो पण मॅडमने सांगितला तोच की सप्तमात शनी आहे आणि पंचम स्थानात पण राहू आहे. त्यामुळे त्याची दृष्टी लग्नावर आहे लाभावरती पण आहे आणि तृतीय पराक्रम स्थानावरती पण आहे. पण मुळात सप्तमात शनी असल्यामुळे वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये काही थोड्याशा डिस्प्यूट्स असतील एवढं दिसतं. छान. पण सगळेच छान आहे म्हणजे आणि एकही ग्रह कुठल्या अपोक्लिम स्थानात नसल्यामुळे ना खूपच बलवान झाली कुंडली. गैरकंबूल नाही झालं. गैरकंबूल नाहीच आहे आणि हे 2 स्थानं जरी गेलेले असतील पण अपोक्लिम स्थानांचे स्वामी इथे आले ते पण अपोक्लिम स्थानात एकही ग्रह नाही. त्यामुळे ते जास्त बलवान कुंडली झाले. म्हणजे पणफर स्थानातले स्वामी आणि केंद्राचे स्वामी खूप बलवान झाले. अशी कुंडली विरळाच सापडेल आपल्याला असं. हो ना. एकही अपोक्लिम मध्ये ग्रह नाही. आणि त्याचं अष्टक वर्गाने पाहिलं तरी पण गुण चांगलेच आहेत. हो अष्टक वर्गामध्ये धनामध्ये धनस्थानाला धनस्थानात चांगले 36 आहेत तृतीय स्थानाला 30 गुण आहेत. नंतर याच्यात षष्टमला पण 29 आहे. 29 आहेत. हो आणि अष्टम अष्टम स्थानाला स्थानात 36 36 आहे. आहे. पण स्थान आपण म्हणतो तसं 29 आणि मग लाभस्थानात पण लाभस्थान आहे. 29. तर राहू केतू आल्यामुळे तेवढा एक थोडस
हे आहे. ते आपण ताजिकनी तर ते बरोबरच आहे, पण इथे हो, या क्षेत्रासाठी म्हणजे हा राहू नाही आणि नाही, केतू तो असा म्हटलं तर तो योग्य आहे, कारण पंचम स्थानातच आहे. केतू होय. पण लाभस्थानात आहे. त्यामुळे परदेश गमन, ऍक्टिंग, फोटोग्राफी या दृष्टीने चांगलाच झालेला आहे. दोन्ही म्हणजे पण त्याचे कुठलाच त्यांना ग्रह तिथे असे हे नाहीये. त्रास पण झाले असणार. नाही. हो हो, त्रास तर असणारच आहे. कष्ट आहे, त्रास आहेत, आणि बऱ्याचशा भूमिका त्यांनी अवघड अवघड अशा वेगवेगळ्या केलेल्या आहेत. हो. म्हणजे नंतर असं कॅरेक्टर रोल्स पण केलेत ना नंतर. हो हो, कॅरेक्टर्स कुठल्याच म्हणजे असं त्यांनी हात राखून कुठलीच भूमिका नाही. केली नाही. खूप सगळ्या विविध त्याच्यामध्ये गेलेल्या आहेत. नामवंत तर आहेच, नाम कमावलेलं आहे, अजूनही नाव आहे. मॅडम आपण इथे कलेच्या दृष्टीनेच बघतोय, पण इथे पंचमात मूळ नक्षत्रातला राहू संततीच्या दृष्टीने काही वाईट फळं देईल का? मी असं पण मला म्हणजे वाटलं आपण असं इथे बघत कोणीतरी नाहीये असं बघत वाईट नाहीये इन द पण तरी सेन्स सुद्धा म्हणजे काही त्रास किंवा संतती उशिरा नाही. होणे असं पण आपण म्हणू शकतो. मुळात इथे बघा अच्छा. सप्तमेश सप्तमात शनी, म्हणजे त्यांचं लग्न पण मोस्ट उशिरा, प्रोबॅबिलिटी हो. उशिराच झालं असणार. मग हो. त्याच्यामुळं ते संततीला पण थोडस म्हणजे पण आहे संतती त्यांना, म्हणजे असं म्हणजे तो मूळ नक्षत्रात पण आहे ना, म्हणून म्हटलं म्हणजे आपण नाही नाही, पण संतती आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही. मूळ नक्षत्रात ना मॅडम, म्हणजे मूळ नक्षत्राचं म्हणजे कसं केतूचं नक्षत्र आहे ना, ते फार फार तर आपण काय म्हणू शकतो तिथे संतती व्हायला लेट पण, किंवा असं आजकाल आता ह्यांचं आपल्याला माहित नाही, पण असं सिजर किंवा काय केतू म्हणजे असं हे करतो ना, तर अशा अशा टाईप म्हणजे असं झालं असेल. आता हे थोडं पूर्वीच्या आहेत तर त्यावेळेस मोस्ट प्रोबॅबिलिटी तसं काही झालं की नाही आपल्याला माहित नाही, पण त्यांना संतती वगैरे पण आहे. हॅलो मॅडम, हा बोला बोला बोला. छान सांगितलं ना सगळ्यांनी. आता चंद्रकुंडलीप्रमाणे बघायचं झालं तर चंद्रकुंडली व चंद्र गुरु बरोबर असल्यामुळे गजकेसरी योग झालेलाच आहे. आणि चंद्राच्या सप्तमामध्ये सर्व ग्रह आहेत. बोला ना. हे जे सर्व इथे दशमात आले ना आपल्या या कुंडलीत, लग्न कुंडलीत, तर इकडे ते मंगळ, सूर्य, दशमात आले. हो. ग्रह ते सगळे ह्याच्यात गेले सप्तमात. म्हणजे आपण कसं सप्तम स्थान हे पण इथं म्हणजे ह्या लोकांच्यासाठी जनतेचं म्हणजे एक काय म्हणायचं लोकप्रियता, तर ती पण झालीच नाही. हे पण आहेत. प्लस लग्नातले गुरुचंद्राची दृष्टी पण झाली की नाही त्यांच्यावर, त्याच्यामुळे हो. म्हणजे इथनं ते ते तर खूप लगेच पटकन लक्षात येतं. आणि शिवाय दशमात आपण जरी नाही तर तो सिंहेचा नेपच्यून दशमात आलाय, तर तो पण कलेसाठी चांगला चाललाय. हो, म्हणजे तुम्ही जे चंद्रकुंडली म्हणतात तिथून. चंद्रकुंडेप्रमाणे. हा. आणि बरं शनी पण चंद्र इथे चतुर्थात म्हणजे शशयोगात आला की नाही, कुंभेचा शनी आलाय. हो. हो. चंद्रकुंडलीच्या चंद्रकुंडलीचा नवमेश भाग्येश चंद्र स्वतः तो वृश्चिक राशीला आहे. त्याच्यावरती शनीची 10वी दृष्टी आहे आणि शनी हा षष्टेश आहे. त्याच्यामुळे सुद्धा त्यांना बाहेर गावी कामासाठी जावं लागलं असेल. बाहेर तर मॅडम जायला लागतच नाही ह्या लोकांना. कारण शनी षष्टेश आहे. त्याची दृष्टी पण हो आहे व्ययस्थानाचा चंद्र हा वृश्चिक राशीला आहे ना. हा. आणि सर्व ग्रह जलतत्वाला आहेत. नवमाश कुंडलीमध्ये सर्व ग्रह बहुतेक ग्रह जलतत्वालाच आहे. जलतत्व हे कलेचं तत्व आहे. कलेसाठी म्हणजे हवेच ना जलतत्वात हो. ग्रह. गुरु संततीचा कारक. बहुप्रसव राशीला म्हटल्याच्या नंतर संतती असणार, थोडी आहे उशिरा असणार पण असणार. हो. आहे तिथे कसं राहू आहे ना, म्हणून त्या मॅडमने विचारलं. म्हणजे हो. असं केतू हे आले की कसं थोडंफार असं काहीतरी होणार अगदी म्हणजे इझिली जे आपण म्हणतो तर तसं नाही. तर आता इथं यांचं लग्न पण उशिराच झालं असेल, त्यामुळे संतती पण थोडी लेट झाली असेल असं. हो. बोला अजून काय बोलायचंय. इतरांना कोणाला बोलायचं तर बोला. हॅलो मॅडम. हा बोला बोला बाहेकर हा मॅडम हा बोला. हा आता हा 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 हा
आता पहा, हे 2 नंबरची राशीमध्ये कसं आपण पृथ्वी तत्व म्हणतो, म्हणजे जातकाने एकदा जे फिक्स केलंय ते आपण म्हणतो ना, की जे ठरवलं आहे ते हो ठरवलं. हो आणि ते हो सगळे स्ट्रॉंग ग्रह झाले आणि 2 नंबरची राशी पण लोड झालेली आहे आणि ते तशी ती आपण निसर्ग कुंडलीनुसार जर म्हटलं तर 2 नंबरची राशी कशी आपण धनस्थान म्हणजे अखंड साम्राज्य योग म्हणजे भरपूर ग्रह पॉवरफुल झाले. तर अशी म्हणजे एकदम आपण म्हणतो ना, जिथून हिरो असं जे म्हणतो ना आपण, की कसं एकदा ठाण मांडलाय म्हणजे आपण ना एकदा जे फिक्स केलंय ते फिक्स केलंय, की मी जे ठरवलंय ते ठरवलंय. म्हणजे जी शक्ती म्हणजे त्या या पॉवरफुल ग्रहाची, की एकदा मनावर घेतलं तर ते जातक जे आहे, की एक शक्ती पाहिजे, की ते पण आणि ते दशम स्थान पण लोड झाल्यामुळे म्हणजे विदेशासाठी, समाजासाठी, परिवारासाठी, सगळ्यासाठी ते एकदम तसं शुभ झालंय. आणि स्थान बलिग्रह बरेच झाले. मंगळ आपण हो कुलदीपक योग म्हणतो, शनी पण असा पश्चिमेचा ग्रह, गुरु पण असा घराचा ग्रह आणि सगळे पण एवढे केंद्रस्थानात एवढे सगळे पॉवरफुल ग्रह आल्यामुळे म्हणजे दर्जा एक जो कुंडलीचा असतो तो चांगला झालेला आहे. बाकी तर सर्व मॅडमने खूप छान सांगितलं. मी थोडासा पॉइंट वाटला म्हणून तो सांगितला. सांगायचं ना. धन्यवाद. प्रत्येकाने मला काय म्हणायचं, डबल जरी झालं ना तर सर आत्ताच काय म्हणाले, की सगळ्यांनी बोलायला शिका. तर मग हो, थोडं सांगायचं मग. डेअरिंग वाढते. हा डेअरिंग वाढते, म्हणजे हो एक कॉन्फिडन्स प्लॅटफॉर्म हो मिळाल्यासारखं वाटते. हो हो. मग हो, सगळ्यांनीच त्याचा उपयोग करून घ्या ना. हा. हो. ठीक आहे मॅडम, धन्यवाद. छान. बोला मग आता काय, रसिका मॅडम तर नवमांश बद्दल पण बोलल्याच आहे, तरी मी नवमांश लावू का मग आता? यांना बोलू का मी? हवी मॅडम असेल बोलू तर का? लावा. एक मिनिट, कोण बोलतंय? हा, विद्याधर बोलू हा का? बोला बोला. हा, हा, हे बघा ठेवली मी ती कुंडली, तीच आहे हा, ना? हा, हं. हा. शनीची हा नजर लग्नावर असल्यामुळे या उंच असतील. हो, होत्या होत्या. पॉइंट आणि आहे. आणि आणि यांचा त्या कोण आहेत ते ओळखतो मी. त्या हम्म. कोण आहेत त्या मला हा, माहित पण तरी नाव नका नाही. घेऊ. नाव नाही घेत, नाव नाही घेत. हा ते हा फक्त आपल्या अभ्यासासाठी काहीच नव्हतं. म्हणजे हा. आपल्या जे घडलं त्याचे रिझन आपल्याला अभ्यासासाठी बघता येईल. हम्म. की त्या 54व्या वर्षी त्या वारल्या आणि ब्रेस्ट कॅन्सरने वारल्या. हो 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 सर. हम्म. ब्रेस्ट कॅन्सर इतकी छान कुंडली असताना ब्रेस्ट कॅन्सर का झाला, म्हणजे त्यांचा हा अल्पायुषी योग का होता असं. ते शनीची नजर चंद्रावर आहे म्हणून चंद्र आणि गुरु म्हणजे वाढ देतो ना जास्त. हो हो म्हणून हो, बरोबर आहे. असं. बाकी काय नाही. हम्म. छान. एक हं. एक मुलगा आहे त्यांना. हो, आहे 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 ना, मी म्हंटल ना संतती आहे म्हणून. हम्म. 59 साली लग्न झालं होतं त्यांचं आणि 61 मध्ये मुलगा झालेला आहे त्यांना. म्हणजे हम्म. आपल्या अभ्यासासाठी सांगतोय, बाकी काय नाही. ओके ओके. बरं, ठीक आहे मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू. चांगला पॉइंट सांगितलं तुम्ही. हम्म. हॅलो ठीक आहे. मॅडम. हा बोला. आजार कदाचित मग रोहिणी 4 आणि अनुराधा आणि ज्येष्ठाचा पण प्रतियोग झाल्यामुळे त्रास झाला असेल. हा, पण आम्ही असं इथे प्रतियोग किंवा असं नाही मॅडम हे करत. हम्म. ओके. हम्म. आता ह्या सरांनी कशी व्यवस्थित सांगितली ना, लग्नावर दृष्टी आहे, चंद्रावर आहे, इथे गुरु पण आहे, तो म्हणजे गुरु कसं वाढ असं आपण म्हणतो ना, देतो. हा. हम्म. त्या सरांनी सांगितलं त्यालाच म्हणजे एक हा. अनुसरण पॉइंट सांगते. वेश आणि अष्टमेश दोन्ही वृश्चिक येते चतुर्थ स्थानात. Yes, तर yes. तो ब्रेस्ट कॅन्सरचा एक हे म्हणजे वेश आणि चतुर्थ आपलं अष्टमेश. हो ना. वेश चंद्र आहे आणि अष्टमेश गुरु अष्टमेश आहे. गुरु आहे, बरोबर. आणि तो नेमका चतुर्थात आहे आणि त्याच्यावर शनीची दृष्टी, म्हणजे तो त्यांनी जो मुद्दा सांगितला त्याला ते हे होतंय, इम्प्लिमेंट होतं. हम्म. हो. चतुर्थ स्थान पण आहे ना, तिथेही आपण अवयव तोच धरतो ना. हो, तोच धरतो, हो, बरोबर आहे. चतुर्थ मी आता स्थानात आहेत ना अष्टमेश आणि वेश. हो, हो. तेच. जलराशीतच ना, त्या तिन्ही जलराशीच आहेत ना. आणि परत षष्ठेचा शनी आहे, शनीची दृष्टी इथे आहे. गुरु वाढ देतो, शनी आकुंचन दोन्ही तिथे ग्रह क्रोनिक लागतात. आजार ना, हम्म. कॅन्सर. हं? हो. तेच. चला, रसिका मॉश बद्दल बोलायचं तर बोला. सांगितलंच आहे तसं, आता मी सांगितलंय, तुम्ही सांगितलंय, पण इथे तूळ लग्नच आहे.
शुक्राचंच लग्न आहे आणि परत नेपच्यूनलाच हो परत तिथे पण नेपच्यून आहेच तिथे, म्हणजे तोही कलेसाठी. कलेसाठी चांगलाच झालेला आहे. गुरु परत स्वतःच्या स्वनवमाशी आहे. शुक्र स्वतः नवमाशी आहे, त्याच्याबरोबर बुध आहे. म्हणजे ही पण कुंडली अगदी खूप छान आहे. तर कर्केमध्येच इथे रवी, राहू, मंगळ तिन्ही ग्रह आहेत. राहू ही दशमातच आहे ना, म्हणजे होय. करिअर साठी चांगला झालेला आहे. राहू, रवी आणि मंगळ हे तिन्ही ग्रह परत तिथे आणि इथून पण कसं देण्यासाठी हे उत्तम सूर्य झाले. राहू एकत्र म्हणून आपण जसं तिकडनं शनी मॅडम म्हणाल्या ना आपल्या हातणकर हो, मॅडम संघर्ष, तर हो, इथे पण हो, म्हणजे आफ्टर हो, संघर्षानंतरच त्यांना एवढी हो, प्रसिद्धी वगैरे मिळाली हो, आहे हो, ना. हो, हो, हो. आणि मंगळ पण आहे म्हणजे ह्याच्यात असं नवमांशी असं निचेचं समजा आपण पण म्हणजे थोडस नाही हो, पण कामाच्या तस्त ठिकाणी आहेच हे ना, आलेच तस्त ना. आहे, संघर्ष आहे, हा. तो काळ हे होता, त्यामुळे ते हर्षल चांगला आहे ना. आणि हर्षल इथे राजराशी ते राजराशी ते सिंह ते होय होय. त्यामुळे तोही तिथे चांगला झाला ना. हटके भूमिका ज्या म्हणतो ना आपण, त्याच्यासाठी तो चांगला आहे. येस. अजरामर भूमिका काही काही आहे ना किती तरी छान तेच अशा सांगतो मी की अशा सौम्य पण आणि छान पण. सौम्य पण आहेत, त्या साध्या आहेत, पण काही ज्या भूमिका आहेत ते कोणी परत करू शकत नाही, अशाच नाही काहीतरी करत. हो, 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 हो. त्यामुळे ते काय म्हणतात ना, अजरामर ते राहतात काही कलाकृती. मग लावू का ही डिटेल? हो चालेल, हो चालेल. रवीच्या महादशात मॅडमचा वार, तिच्या महादशा सुरू 91 मध्ये डिटेल झालं. 91 साली वार रवीची हा महादशा मी सुरू झाल्यानंतर सांगते ना, महादशा मी लिहिली होती. मला वाटतं 21 सूर्याची. फेब्रुवारी 1991 आहे ना सर. हो हो बरोबर आहे, बरोबर. सूर्यात मंगळाची होती, म्हणजे सूर्याची महादशा आणि मंगळाची अंतर्दशा, बरोबर आहे. हो बरोबर आहे, बरोबर. ते ब्रिज कॅन्डी मध्ये हे झालं ना त्यांचं मुंबईच्या. ठीक आहे, तुम्हाला अजून नववर्षाबद्दल काय बोलायचं होतं का? मी काढली होती पत्रिका सर. हॅलो. नाही ठीक आहे मॅडम, बरोबर आहे, ठीक आहे. मग ही आता डिटेल लावली आहे बघा. इथे पण मीन लग्न आलंच आहे, नेपच्यून राहू आले, राहू, प्लुटो सगळेच सगळे परत तिथे आहेच आहे. आणि बुध शुक्र युतीत असल्यामुळे कुठेच युती सोडली नाही त्यांनी, तिन्ही कुंडल्या. वृषभ रास आणि युती म्हणजे कलेसाठी उत्तम, आणि कलेतनच सगळं काही म्हणजे धनप्राप्ती म्हणा, नेम नाही, आणि लहानपणापासून ती आवड. हो हो, लहानपणापासून. मी तो पॉइंट सांगितला नाही का, 1 मिनिट. मला असं वाटतं त्या 14व्या वर्षी बघा त्यांनी म्हणजे पहिली फिल्म केलेली आहे, बुधाची व शुक्राची दशा होती त्यावेळेस. आणि मग 16व्या वर्षी तर मिस इंडिया पण मिळाले त्यांना 1952 ला. आणि मग त्यांचं काय कारकीर्द सुरुच झाली. मग सुरू झाली. आणि हे पण आहे ना, वंश परंपरागत. वंश परंपरा पण आहे, ती पण आपल्याला बघा. म्हणजे तुम्ही पण हे करा मॅडम, तो पॉइंट मला कसा. तर तुम्हाला सांगायचं तर सांगा अगोदर. चंद्र आणि गुरु आहेत ना, मूळ कुंडलीमध्ये चतुर्थातच आहे. चंद्र आईच आहे, माताच आहे, त्यामुळे ती आईपासूनच पुढे आलेली ती कला आहे ना. तसं पण आहे. किंवा आपण इकडनं पण बघू शकतो का, म्हणजे तुमचं बघा, तर तुमचा पण अभ्यास चांगला आहे. हे पंचमात राहू पण आहे ना, राहू सुद्धा पूर्वजन्मीचा काहीतरी ते तर दाखवतात. आणि इथे अष्टमेश गुरु पण गेलाय ना बघा, चतुर्थात. अष्टमात आपण फक्त वारसा म्हणजे काय असाच नाही, तर हा पण हा पण वारसा आहे ना, हा पण एक वारसा आहे. आणि इन ऍडिशन टू धनात हे धन म्हणजे कसं आपण धन म्हणतो, पण कुटुंब पण म्हणतो ना. म्हणजे हा धनेश इथे
म्हणजे काय म्हणायचं दशम स्थानात आणि कलेच्याच राशीत बसलाय की नाही बघा ना. हो हो तर मग हो त्याच्यामुळे तिथे सूर्य आहे म्हणजे वडील पण होते, हो शुक्र वडील आहे पण म्हणजे होते बहीण पण वडील होती आणि समोर त्याची आई पण दृष्टी इथं होती. चंद्रावर आहे म्हणून आई पण हो आणि इव्हन आजी पण त्यांची या हो क्षेत्रात हो होती. हो हो एवढे हो म्हणजे हा पण एवढं पॉइंट आहे. इथनं आपल्याला क्लिअर करता येतोय. हो. सगळे नातेवाईक तिथंच आहेत. हो. आई नाही आई वडील म्हणजे नातेवाईक आले नाही म्हणजे आपल्याला कुंडलीत ते दिसतंय ते बघता कुंडलीत येतं म्हणजे दिसतंय. सरांनी आपल्याला केवढं ट्रेन हो हो केलंय बघा म्हणजे हो आपल्याला पटकन हो ते आहेत असं आहे म्हणजे ना हो. लक्षात येतं ना म्हणजे वडील सापडले, आई वडील सापडली, आहे, ते तृतीयेश आहे, ती आजी, बहीण बहीण आहे, म्हणजे बहीण शुक्रच आहे, हो ती ना. पण तिथे आहे. हा आई आईच्या स्थानात आहे. येस येस. सगळ्यांच्या एकमेकांवर दृष्टी आहे. मॅडम हा बोला. तुम्हाला कुठली हवी आहे मॅडम? नाही D1 नाही हवी आहे का? दशम D10 हा हा ठीक आहे ठीक आहे. हा लग्नेश आणि दशमेश हो धनस्थानामध्ये आहेत. हम्म. बरोबर आहे. त्यामुळे ते एक अजून चांगलं आहे हम्म. धनप्राप्तीसाठी पण. येस. आणि गुरुची दृष्टी दशम स्थानावरती आहे स्वतःच्या राशीवरती D10 मध्येच. आपण एक मिनिट मला रसिका D10 मॅडम हे सांगा की हे आपण इथे दृष्टी वगैरे D1 शिवाय सहसा नाही ना नाही बघत. नाही ओके नाही ओके हा नाही हा दृष्टी नाही टेलर पाहत. जीवनलाच मॅडम फक्त दृष्टीचा विचार फक्त करतात. सप्तक योग हो असेल तर तेवढा पाहिला जातो पण हा किंवा ओके ग्रह हा केंद्रात गेलाय किंवा हा. त्या त्रिकोणात गेलाय असं त्रिकोणात हा पण असं दृष्टी नाही शेलर मॅडम तर तुम्ही हा अच्छा अच्छा तेवढं ओके फक्त ओके हे करा. हा हा ओके ओके हा हा. बोला आता तुम्हाला अजून काय बोलायचं असेल तर. नाही नाही ह्या दृष्टीप्रमाणेच बोलत होती बाकी नाही काही. ठीक बाकी चांगलंच आहे तुम्ही सांगितलं ते फार छान आहे. आहे नाही शुक्र बुध पण वृषभेले आहेत. पत्रिका छान आहे मी छान हा सांगितलं प्रश्नच येत असेल. नाही. हो आणि आता सरांनी सांगितल्यामुळे समजली ती हिरोईन कोण आहे त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही. नाही ते हे बघा आपण जर पत्रिका व्यवस्थित वाचली ना तर पटकन लक्षात येतच ना साधारण हे कोण असतील किंवा काय. आता पुढची तर बघा इतकी सुंदर पत्रिका आहे तर तुम्ही मला तर वाटतं काही जण जे अभ्यास करत असतील लावल्याच ओळखू शकतील. अच्छा ठीक आहे ही बघा मग मी लावते आहे वेळ आपल्याला पण अजून अर्धा तास आहे ना एक लावूया ना अजून एक. ओके चालेल. सरोज मॅडम तुम्हाला बोलायचंय का या पत्रिकेबद्दल काही? मॅडम झालं सांगून D1 आता D10चं पण सगळ्यांनीच हो सांगितलंय. ठीक आहे हो ठीक आहे मग आपण आता दुसरी लावली तरी चालेल लावू आता का? अजून. चालेल का हो सगळ्यांनाच हो विचार हो हो चालेल हो चालेल. थांबा मग मला जरा हे माझ्या जपू द्या कारण हे कलेक्शन आहे माझं मला नीट ठेवू द्या मग मी लावते दुसरी. हो नमः शिवाय. गोगटे सरांनी छान पॉइंट सांगितला मग त्याच्यामुळे आपल्याला बोलतं केलं त्यांनी. थँक्यू गोगटे सर. सरांची आणि तुमची ग्रुप नाही सगळेच छान सांगतायत पण म्हणजे काही काही अनुदानाने सुटतात ना पॉइंट. हे बघा आता ही दुसरी पत्रिका मी लावली आहे 18 नोव्हेंबर 1901 9:09 सकाळी जन्म आहे कोल्हापूर जन्मस्थळ आहे आणि जातक पुरुष आहे. नाव तुमच्या कोणाच्या लक्षात जरी आलं तरी कृपा करून नाव काही उच्चारू नका. लावू यांची D1. लावा लावा मॅडम D1 लावा. ओके हे मध्ये कोणीतरी हल्लं बरं का काहीतरी यायला लागले ते पण जाऊ दे तुम्हाला ते ना मग पहिलाच पत्रिकेला आलं त्यामुळे हा. ते तसंच नाही मग जर मी पूर्ण बंद केलं ना आणि मग हे केलं तर होईल पण ठीक आहे आपल्याला काय डिस्टर्ब होत नाहीये ना मग हो काय हो प्रॉब्लेम हो नाहीये. ओके ओके. मग आता तुम्ही बोलू की तुम्ही कोणी बोलायला सुरुवात करताय बघा अतिशय सुंदर आहे ही पण पत्रिका. मॅडम तुम्हीच बोला अगोदर मग आम्ही ठीक आहे. बोलतोच. बरं ठीक आहे काय हरकत नाही. आता इथे पण जसा तो आपण म्हणतो ना चतुर्गृही म्हणजे तो राजयोग झाला होता ह्या अगोदरच्या पत्रिकेत तो दशमात होता तर इथे हा लग्नातच झालाय म्हणजे लग्न कुठलं आहे धनु आहे म्हणजे लग्नेश पण धनात आहे मंगळ आहे
शनी पण आहे आणि शुक्र पण महत्वाचा. आता हा शुक्र कोण आहे इथे, तर हा लाभेश आहे शुक्र आणि षष्टेश पण आहे. हा मंगळ जो आहे तो व्ययेश आहे आणि पंचमेश आहे. म्हणजे हे संबंध आला पंचमाचा लग्नाचा असा सगळ्यांचा. आणि शनी जो आहे तो धनेश आणि तृतीयेश आहे. तर हा हा तर आलाच. म्हणजे तर मग इथे अजून काय काय होईल, म्हणजे मंगळ आहे तर मंगळ कशा कशासाठी, तर एक आधी मी हे सांगते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला त्या ग्रहांची एक्झॅक्ट त्यांना मदत कशी केली. तर हे जे जातक आहेत ना, तर हे ऍक्टर पण होते, आता होतेच म्हणावं लागेल कारण ते नाहीयेत. त्यानंतर दिग्दर्शक म्हणजे डायरेक्टर, प्रोड्युसर, ते काय रायटिंग तुम्ही म्हणतात ना, स्क्रीन रायटिंग का स्क्रिप्ट रायटिंग, ते पण एडिटर, म्हणजे असं सगळं. आणि तांत्रिक पण ह्याच्यात, म्हणजे ह्याच जातकांनी सगळ्यात पहिला, तर 1901चा म्हणजे खूप पूर्वीचा जन्म आहे ना, पण त्या काळात असं खूप म्हणजे हे करून मेहनत तर केलीच केली. त्यांच्या मेहनतीला फळ पण आलं, म्हणजे त्यांना नेम फेम अगदी बाहेर सुद्धा, म्हणजे बाहेर जाऊन पण त्यांनी असं आंतरराष्ट्रीय लेवलवर पण हे केलं. तर ते चार्ली चॅप्लिन तुम्ही ऐकले असेल, ते विनोदी जे होते, तर त्यांनी सुद्धा यांचं म्हणजे कौतुक केलंय. इतकं म्हणजे त्यांना बाहेर सुद्धा असं हे मिळालेले नेम फेम. आणि चित्रपट तर निर्मितीमध्ये खूप, म्हणजे इथे हर्षल पण आहेच आहे, वेळात तुम्हाला दिसेल. तर त्याचा पण म्हणजे त्यांना उपयोग झालेलाच आहे. म्हणजे वेगळं वेगळं टेक्नॉलॉजी त्या काळात वापरून, म्हणजे ते पिक्चरचे सेट म्हणा किंवा ते कॅमेऱ्याचं हे असं काय म्हणायचं, कॅमेऱ्याचं लाइटिंग किंवा स्क्रीन असं खूप हे करून. आणि त्या काळात म्हणजे पूर्वी कसं ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर होते की नाही, मग हे कलर्ड पिक्चर ते पण यांनी म्हणजे हे केले. आणि त्यांचे स्वतःचे त्या काळात म्हणजे 2 स्टुडिओज पण होते स्वतःचे पण. तर आता बघा इथे आपण बघूया, लग्न म्हणजे धनु आहे त्याच्यात, म्हणजे लग्नेश स्वतः तिथेच आहे. त्याच्यानंतर धनस्थानात चंद्र आहे. तर हा चंद्र कसा, मकरेचा चंद्र, म्हणजे थोडासा दृष्टिकोन ह्या लोकांचा कसा व्यवहारी पण असतो बरं का, म्हणजे असं. आणि वाणी तर प्रभावी वाणी असणारच, आणि परिपक्वता पण, कारण तो म्हणजे शनीच्या राशीतला चंद्र आहे. म्हणजे आणि हा चंद्र अष्टमेश आहे. पण आता आपण आपल्या ताजिकप्रमाणे अष्टमेश म्हणजे अष्टमेश नाही, म्हणजे पणफर स्थानाचा स्वामी पणफर स्थानात गेला म्हणून आपण चांगलाच. पण आता तुम्ही इतर म्हणजे पारंपरिक मध्ये म्हणाल तर म्हणजे अष्टमेश लग्नात गेला म्हणून थोडंसं अप्स अँड डाऊन म्हणजे आर्थिक बाबतीत झाले पण असतील, कारण ते कसे स्वतःचेच पैसे खर्च करून ते सगळं लावायचे, ते स्टेज वगैरे हे सगळं, म्हणजे नाटक मध्ये पण त्यांनी हे केलंय, संगीतात पण हे केलंय. तर मग त्यामुळं, आणि अष्टक वर्गाप्रमाणे तिथे मार्क पण थोडेसे कमी, म्हणजे 21 आहेत. त्याच्यानंतर हा धनेश आणि हा म्हणजे पराक्रमेश हा शनी, तर हा लग्नी आलेला आहे. त्याच्यामुळे संघर्ष भरपूर आला, नो डाऊट. त्यांना खूप काळ संघर्षच करायला लागला. पण या शनीनी संघर्षाबरोबर शिस्त आणि त्यांच्या कष्टाचं त्यांना नंतर असं म्हणजे फळ पण दिलेलं आहे. म्हणजे हा शनीची दृष्टी पण आहे बघा इथे, म्हणजे पराक्रम स्थानात. आणि पण हे इथे कसं, हे स्थान आपण कलेचं किंवा निर्मिती असं पण म्हणतो ना, परफॉर्मिंग आर्ट्स असं. आणि हा शनी लग्नात आहे म्हणून म्हणजे कसं शून्यातून एखादी व्यक्ती कसं आपण म्हणतो ना, एकदम तळातून एकदम आपलं साम्राज्य उभं करती, तर तसं त्यांनी केलंय. म्हणजे हा शनी पराक्रमेश आणि धनेश लग्नात आहे, तर शून्यातून आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण केलंय. त्याच्यानंतर चतुर्थात आलेली रास कुठली आहे, तर ती मीन आहे. आणि मग हा चतुर्थेश लग्नात शिवाय स्वराशीत, म्हणजे हे पण चांगलं आहे. म्हणजे सुखेश झाला ना चतुर्थेश म्हणजे लग्नात, म्हणजे तर हा चांगला चालला. तर त्यांना म्हणजे सुख सुविधा म्हणजे उशिरा का होईना पण मिळाल्यात. आणि हाच म्हणजे चतुर्थेश लग्नात आहे, तर ते पण ते कारण, म्हणजे मी म्हटलं ना त्यांचे स्वतःचे स्टुडिओज त्यांनी काढलेले आहेत. त्याच्यानंतर पंचम स्थानाकडे या, तर पंचमात मेषेचा केतू आहे आणि त्याच्यावर शिवाय गुरुची दृष्टी. तर इथून तर आपण कला वगैरे मनोरंजनाचं स्थान आहे, निर्मितीचं स्थान आहे, तर ते निर्मिती पण केली. पण केतू आहे ना, तर हा केतू बघा कसा, म्हणजे हा हटके किंवा असं आपण काय म्हणतो, केतू मूळ
किंवा डेप्थला जाऊन हे करणारा आहे ना, तर ह्यांनी म्हणजे जे जे पिक्चर काढले म्हणा किंवा नाटक व्हॉट एव्हर जे काही निर्मिती त्यांनी केली आहे ना, तर ती म्हणजे आपण काय म्हणतो समाज प्रबोधन म्हणजे काय म्हणता येईल बरं, की असं समाजाला काहीतरी शिकवण देऊन जाण्यासाठी म्हणजे असं अशी म्हणजे निर्मिती केली आहे. हा मेशेचा केतू इथं त्यांना तशा कामासाठी म्हणजे तशा निर्मितीसाठी चांगला उपयोग झालाय. त्याच्यानंतर षष्टात तुम्ही या तर षष्टात म्हणजे कलेचीच रास आहे वृषभ रास आणि त्याचा म्हणजे स्वामी इकडे म्हणजे धनु लग्नात म्हणजे लग्नी आलेला आहे. तर ते पण चांगलं आहे म्हणजे कामाच्या ठिकाणी कसं इथे प्लुटो पण आहे, तो आपण जरी नाही धरत तरी म्हणजे असं काय म्हणतात की असं बारकाईने काम जे करायचं असतं ना ते करतात किंवा ट्रान्सफॉर्मेशन पण हा म्हणजे प्लुटो देईलच. तर ट्रान्सफॉर्मेशन कसं तर म्हणजे हिरो टू डायरेक्टर, डायरेक्टर प्रोड्युसर, स्वतःचे स्टुडिओज असं आणि प्रतिस्पर्ध्यांवर पण म्हणजे मात करावीच लागली म्हणजे त्यांना असं अशा पद्धतीने या प्लुटोचा आपण इथं जरी विचार नाही करत तर करायचा असला तुम्हाला तर असा करा. आणि मग नंतर सप्तमात जे आहे तर ती मिथुन रास आहे ना, मिथुन राशीवर आणि तिथे नेपच्यून आहे म्हणजे ह्या नेपच्यूनची दृष्टी ह्या सगळ्या म्हणजे प्रथम स्थानातल्या ग्रहांवर आणि यांची पण दृष्टी इकडे म्हणजे त्यांना असं लाभ प्रसिद्धी हे सगळं मिळालंच. शिवाय इथे शनीची दृष्टी आहे, मंगळाची पण आहे आणि गुरुची पण आहे म्हणजे सगळं नेम फेम सगळं मिळालं. शनीमुळे थोडं लेट पण झालं आहे नो डाऊट त्याच्याबद्दल, पण प्रगती पण तेवढीच झाली. त्याच्यानंतर चतुर्थ हे अष्टम स्थानात कर्क रास आहे आणि मी ते मगाशी सांगितलं तुम्हाला म्हणजे हे पणफर स्थान आहे. ह्याचा स्वामी पणफर स्थानातच आणि तो हे मकर येत असल्यामुळे कसं व्यवहारिक दृष्टिकोन पण त्यांच्याकडे होताच म्हणजे तो असायलाच हवा ना. तर आणि इथे मंगळाची पण दृष्टी आहे म्हणजे त्याच्यामुळं हे कसं असं कर्क रास म्हणजे अष्टमात आली ना म्हणजे सखोल संशोधन पण गूढ ज्ञान आणि तांत्रिकता पण त्यांच्याकडे असं खूप होतं म्हणजे ह्या सगळ्यांचा वापर त्यांनी केलेला आहे आणि हा म्हणजे अष्टमेश धनात आहे मग त्यामुळे त्यांना त्या क्षेत्रातनं धनप्राप्ती झाली आहे नो डाऊट, पण फार असं हे काही नाही म्हणजे पण लेट पण झाला. त्याच्यानंतर भाग्यात जी रास आहे तर ती सिंह रासच आहे म्हणजे ती पण चांगल्या हा सिंह म्हणजे सिंह राशीचा स्वामी सूर्य तो हर्षल बरोबर तर तो कुठं जाऊन बसलाय वयात गेलाय. जरी वयात गेला तर मी तुम्हाला सांगितलं ना म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलवर त्यांनी असा म्हणजे चित्रपट महोत्सव वगैरे असं हे केलं. सगळे म्हणजे त्यांचे चित्रपट तिकडे पण असं म्हणजे काय म्हणायचं गाजले आणि मी तुम्हाला ते सांगितलंय म्हणजे मला ते सापडलं रेफरन्स की चार्ली चॅपलिननी पण त्यांचं असं खूप म्हणजे कौतुक केलेलं आहे. आणि इथे गुरुची पण दृष्टी आहे नो डाऊट भाग्यावर आणि भाग्यस्थानाला 30 मार्क पण आहे अष्टक वर्गाप्रमाणे. मग नंतर इथे दशम स्थानात ग्रह एकही नाही पण दशमेश कोण आहे बुध तर तो राहू बरोबर आणि तो कुठे जाऊन बसलाय तर लाभस्थानात. शिवाय ताजिकप्रमाणे बघाल तुम्ही तर ते स्थान पण म्हणजे पणफर स्थान आहे आणि तिथे जवळजवळ तब्बल सगळ्यात जास्त मार्क 41 मार्क आपल्या अष्टक वर्गाने म्हणजे दिलेले आहे. म्हणजे हा राहू आणि बुध एकत्र आल्यामुळे कसं त्यांना ह्या चित्रपटासाठी तर चांगलंच म्हणजे लाभ पण मिळालं, प्रसिद्धी पण मिळाली, यश पण मिळालं आणि नवीन नवीन त्यांनी असं नवीन टेक्नॉलॉजी वापरून नवीन नवीन असं प्रयोग पण केले. त्यांचा जनसंपर्क पण खूप असा मोठा होता. आता हे बघा तुम्ही त्यांचे नक्षत्र जर आपण बघितलं आणि नवमांश तर लग्न धनु आहे हा मूळ नक्षत्र आहे. तर सर आपल्याला किती वेळा सांगतात की मूळ नक्षत्र आहे म्हणून तुम्ही त्या नक्षत्रांना कुठल्याच नक्षत्रांना लक्षात ठेवा की नक्षत्र खराब कुठलेच नाहीयेत ते त्यांच्याप्रमाणे आपल्याला हे देतातच. तर इथे मूळ नक्षत्र आहे केतू म्हणजे त्या डेप्थ लेवल मध्ये मी म्हटलं ना जाऊन हे करतात तर त्याच्यासाठी ते चांगलं आहे. त्याच्यानंतर नवमांश इथे आलाय तर तो म्हणजे ह्याचा ऋषभ नवमांश आला म्हणजे आपल्या म्हणजे काय म्हणायचं कलेचाच नवमांश आला शुक्राचा तो चांगला आहे. सूर्य जो आहे तो वृश्चिक येत आहे आणि हा सूर्य
पुष्कर नववंशात आहे, म्हणजे विशाखा 4 मध्ये विशाखा नक्षत्र गुरुचं. त्याच्या मग ते म्हणजे त्यांनी जे डायरेक्शन म्हणजे डायरेक्टर म्हणून काम केलंय, प्रोड्युसर, तर त्याच्यासाठी त्यांना ते चांगलं आहे. आणि शिवाय ते कर्कच म्हणजे सूक्ष्म अंशात आलंय, म्हणजे अर्थांश मध्ये आलं, ते चांगलं आहे. नंतर चंद्र जो आहे तर तो श्रवण नक्षत्रात, तर हा पण चांगला आहे. म्हणजे त्यांनी कसं संगीत पण दिलेलं आहे, संगीत असे नाटकं पण केलेली आहेत, म्हणजे त्याच्यामुळं हा चंद्र तिथे चांगला आहे. आणि मिथुन नववंशात आहे, विचक्षण अंशमध्ये, म्हणजे चांगला आहे. मंगळ जो आहे तर हा मंगळ धनु राशीत, म्हणजे तो निर्मिती पण केली मी म्हटलं ना, त्याच्यासाठी पण चांगला आहे. आणि मूळ नक्षत्रात आहे. आणि तस्करांश असू द्या, पण मेष नववंशात, म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना, जी जिद्द, ऊर्जा, म्हणजे निर्मितीसाठी असं कोणी पण आयरा माणूस निर्मिती नाही करणार ना, एक रिस्क पण घ्यावी लागती, त्याच्यासाठी धाडस पण हवा तर हे ह्या म्हणजे मेष नववंशाने त्यांना दिलंय. बुध जो आहे तर हा बुध म्हणजे स्वाती, म्हणजे राहूच्या नक्षत्रात, पण हे स्वाती नक्षत्र कलेचं पण आहे बघा. आणि कुंभ नववंशात आहे, म्हणजे त्यांना कलेत यश पण आलं. आणि हा कुंभ नववंश म्हणजे कसं एक शिस्त, दीर्घ म्हणजे सातत्य जे हवं आहे तुम्हाला, तर ते पण म्हणजे मिळालंय त्यांना. गुरु जो आहे हा अमात्यकारक आहे. आणि हा गुरु म्हणजे धनु राशीत आहे, पूर्वाषाढा, म्हणजे परत शुक्राच्याच नक्षत्रात, आणि कन्या नववंशात. त्याच्यामुळं हे पण म्हणजे असं संगीत किंवा आपण मी म्हटलं ना, सामाजिक असे असलेले चित्रपट जास्त करून त्यांनी निर्माण केले, म्हणजे काढले. तसं शुक्र जो आहे हा पण धनुमध्ये आहे, आणि तो पण पूर्वाषाढा, म्हणजे इथे गुरु आणि शुक्राची एकदम डॉट युती आहे. पूर्वाषाढा 2 आणि कन्या नववंश आलेला आहे. त्याच्यानंतर शनी हा म्हणजे आत्माकारक आहे, गुरु अमात्यकारक आहे, शनी आत्माकारक आहे. आणि हा शनी पुष्कर नववंशात पण आहे, म्हणजे हा पूर्वाषाढा, म्हणजे परत ह्याचं शुक्राचं नक्षत्र आलं, आणि शुक्राचाच नववंश आलाय, तूळ नववंश भोग्यवंश मध्ये आहे, तर चांगला आहे. राहू विशाखा, म्हणजे परत गुरुच्या नक्षत्रात आला, आणि मेष नववंशात, इथे सौख्यवंश आहे, म्हणजे तो पण चांगला आहे. केतू पण पुष्कर नववंशात, भरणी, म्हणजे परत शुक्राच्याच नववंशात, आणि शुक्राच्याच तूळ नववंशात, आणि शुक्राच्या भरणी नक्षत्रात पण. म्हणजे मी जे म्हटलं ना, चौकटी बाहेर जाऊन असं हे लोक म्हणजे काम करतात, म्हणजे तसं त्यांनी सगळं केलेलं आहे. आता तुम्ही एकेकाने बोला, एकेकानेच बोला, आपला माईक बंद करा, झाल्यावर मग दुसऱ्याला बोलायला चान्स द्या. बोला. मॅडम मी बोलू? येस, बोला. तुम्ही बरेचसे जवळजवळ सगळेच मुद्दे कव्हर केले. फक्त मला एक मुद्दा असं सांगावा असं वाटतो की शनी इथे या पत्रिकेत सुद्धा शनी आत्माकारक आहे, होय. आणि सूर्य दाराकारक आहे. आणि ह्या आरूढ लग्नामध्ये त्याचं लग्न 9 धनुच आहे. त्यामुळे सूर्य जेव्हा दाराकारक मध्ये बसतोय तेव्हा द्विराशी ज्या आहेत, 3 म्हणजे 9 धनु, मिथुन आणि हे, तर त्यांच्यावर सूर्याची नाही, राशींची दृष्टी, आणि रवी खाली असल्यामुळे सगळे ग्रह म्हणजे त्यांच्या तनुस्थानावर दाराकारक याचा झोत आहे. आणि दुसरं आपण जसं म्हणतो की दाराकारक मध्ये जो ग्रह बसलेला आहे तो जनमानसामध्ये त्याची प्रतिमा उंचवण्याचं काम या सूर्याने केलेलं आहे. आणि शुक्र हा ग्रह तनुस्थानात आलेला आहे, तो सुद्धा 19 अंश घेऊन बसलेला आहे. तो 19 अंश असू देत, पण शुक्राची प्लेसमेंट इथे झालेली असल्यामुळे या जातकाचे डोळे हे प्रभावी असतील, म्हणजे अभिनयासाठी तो एक पोषक मुद्दा आहे. त्याच्यानंतर बरेचसे बाकीचे तुम्ही सांगतायत, फक्त मला हा एक हटके असा वाटला की द्विराशींची दृष्टी आणि ताज्जिक प्रमाणे पणफर स्थानं, केंद्रस्थानं याच्यात बसलेले ग्रह, जे पण केंद्रात बसलेले ग्रह हे सगळ्या केंद्रातल्या ग्रहांचे स्वामी जे आहेत ते केंद्रात आणि पणफर स्थानातच बसलेले आहेत.
हा त्यांचा एक दुसरा प्लस पॉइंट आहे. छान छान सांगितले. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. असेच नवीन नवीन मुद्दे कोणाला सापडले तर छान सांगितलं हादनकर मॅडम तुम्ही. तुम्हाला जेमिनीचा तुमचा अभ्यास चालू आहे म्हणजे हे क्लिअर होते. नाही, काय होतं, आत्मा आणि अमात्यकारक एकदा कळले ना, तर त्या मग माणसाची बाकी जीवनाची सगळे. पद्धती कशी असेल, Yes. काम करण्याची पद्धती आणि त्याचा आत्माकारक ग्रह कोण असल्यामुळे त्याची एकूणच त्याला आलेले अनुभव हो. याच्यावर थोडासा फोकस येतो. आणि दाराकारक मुळे व्यवसायात उतरलेल्या माणसाचं दाराकारक कोण आहे हा पण मुद्दा खूप फोकस करतो मॅडम. येस. छान. एक पॉइंट सांगू का मॅडम? हो हो सांगा सांगा. सप्तमावरची नजर आहे. हा, सप्तम गुरुची नजर आणि सप्तमामध्ये मिथुन राशीची बुधाची आहे. हा जिथे बुधाचा संबंध जिथे ते असतो तिथे एकापेक्षा जास्ती घटना त्या बाबतीत किंवा Yes, त्या yes. ठिकाणाच्या बाबतीत होऊ शकतात. हो, हो. नाही आपण ते का नाही म्हणून बोललं सर इथे की कसं आपण फक्त हे पण ते तर आता सगळ्यांना माहिती असेल पण म्हणजे हो आपलं रेकॉर्डिंग जातं ना आणि इथे हो आपण बरोबर ठीक आहे. कलावंत त्याचा अर्थ वगैरे नाही, पण हा ते दशमाचा दशमेश आहे आलं ना. लक्षात. हो हो तुम्हाला काय म्हणायचं ते माझ्या पण हो लक्षात आलं, हो हो. इतरांच्या हा, पण मी आलं वेगळ्या आणि ते एक्झॅक्ट हो झालेलं पण आहे. हा हो हो हो. मी वेगळ्या अंगाने सांगतो हा की सांगा आता वेगळ्या अंगाने चालेल. हा, हा. वेगळ्या की सप्तम स्थान दशमाचा दशमेश असतो हो आणि तो आणि तो लाभस्थानात आहे बुध, म्हणून सुद्धा त्यांच्या करिअरला त्याला जास्ती चांगलं झालं. एकापेक्षा जास्ती त्यांनी ट्रेडमध्ये इयरफोन लावलाय का इतरांना येतोय का ह्यांचा आवाज? हॅलो नाही, क्लिअर येत नाही सर तुमचा आवाज. नीट नाही येते. आवाज नाही येत मॅडम. चांगलं सांगताय पण ते कसं आम्हाला क्लिअर नाही होत आणि आपल्या रेकॉर्डिंग मध्ये पण येणार नाही. बोला आता इयरफोन असेल तर काढा आणि मग बोला सर. हा हा, सप्तम स्थान दशमाचा दशमेश आहे. येस. सप्तम स्थान दशमेश म्हणजे करिअरशी कर्तृत्वाशी संबंध आहे आणि आणि तो बुध लाभस्थानात आहे म्हणून सुद्धा चांगलं झालं. झालं का बोलून? हो बाकी? झालं मॅम. हा, थँक्यू. ठीक आहे ठीक आहे. सगळेच लाभ दिले त्यांना भरपूर. ठीक आहे. बोला अजून कोणाला काय बोलायचं तर अजून आहे थोडासा वेळ. रसिका मॅडम बोला ना. हो काय मगासारखीच आहे ताजीची पत्रिका. हो हो फारसा काही फरक नाहीये. सगळे ग्रह केंद्रातच आहे. चंद्र आहे तो पणफर स्थानात आहे. फक्त सूर्य एक तेवढा अपोक्लिम मध्ये गेलेला आहे आणि तो थोडा एक वृष म्हणजे थोडं फलक आपण त्याचं ताजिक प्रमाणे तेव्हा धरत त्याच्या नाही. समोरून ग्रह जातील तेव्हा तेव्हा होईल. तेव्हा बाकीच्या याच्यात सूर्य देणार आहे. हा, हा. त्याचा काही प्रश्न नाही कारण त्याची रास जरी असली तरी तिथे ग्रह नाहीये. त्यामुळे सूर्य बाकीच्या ठिकाणी गोचरीने जाताना तो फलित देणार आहे. देणार असं नाही. बाकी तर सगळेच ग्रह त्यांच्या ताब्यात आलेले. लग्नात ग्रह असल्यामुळे लग्नेश चतुर्थेश तिथे आहे. दशमेश आणि सप्तमेश आहे. बुध तो लाभात आहे. तिथे आता राहू असला तरी पण ह्या क्षेत्रासाठी म्हटलं तर केतू राहू बुध हे परत त्यांना या क्षेत्रासाठी चांगलेच झालेले आहे. राहू परत परदेश गमनाला त्यावेळेला नाही पण त्यांनी त्याही काळामध्ये दूर दूर जाऊन सगळं केलेलं आहे. त्यांनी बाहेर पण गेले ना बाहेर पण मॅडम गेले ते आंतरराष्ट्रीय त्या लेवलवर. त्या काळात सुद्धा जाऊन आलेले आहेत ते. आपट्या इतकं नसलं तरी. आणि बाकी तर आहेच म्हणजे काय कुठेच कमी नाही असं आहे ना. दिग्दर्शक होतेच, नट होतेच, निर्माता होतेच, आपण आधीची पत्रिका घडवणारे असं होते. कम्पेअर नाही करत. त्यांना कसं वारसा हक्कानी हे सगळं म्हणजे हे कलेचं मिळालं. यांनी कसं इथे नाही स्वतःच शून्यातनं नाही. सगळं हो म्हणजे काही एवढं मोठं साम्राज्य म्हणजे हो किती हो आज पण त्यांना नाही लोक आहे. किती आदराने असं हे करतात आणि बाहेर पण
म्हणजे ह्या काय म्हणायचं सिने जगतातले काय महर्षी असं म्हटलंय महर्षी त्यांनी. म्हणतात, पण हा, शनी मंगळ एकत्र आहेत ना हा. लग्नात, हो त्यामुळे नाही तुम्हाला त्रास तर झालाच ना कष्ट मॅडम, त्रासाशिवाय पण ते हे मिळणारच. मिळालं, पण हो त्यांना त्या हो त्रासाचं हे पण मिळालं, फळ फळ पण मिळालं, मिळालं, फळ उशिरा मिळालं. मिळालं, हा. खूप खूप मिळालं, नावलौकिक खूप झाला. ठीक आहे, अजून कोणाला बोलायचंय का? नाहीतर नवमांश लावूया. हॅलो मॅडम. लावा मॅडम. आणि हो, अष्टमेश चंद्र आहे ना, तो हम्म. परत धनस्थानात आहे, त्याची दृष्टी आहे, त्यामुळे दीर्घायुष्य पण त्यांना मिळालं, हो मिळालं. दीर्घायुष्य मिळालं त्याच्यामुळे. हॅलो मॅडम. हा बोला बोला. चंद्रकुंडलीप्रमाणे त्यांच्या दशम स्थानामध्ये बुध राहू युती आहे तुळा राशीला. चंद्रकुंडलीप्रमाणे हो 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 बोला. मग राहू स्वाती नक्षत्रात, बुध पण स्वाती नक्षत्रात. बुध राहू युती फोटोग्राफी पण देते, त्याच्यामुळे त्यांना फोटोग्राफी पण हो हो बरोबर आहे म्हटलं. हा म्हणजे तुम्ही फोटोग्राफी सांगता. पण देते, त्याच्यामुळे फोटोग्राफी त्यांना आवड आहे. आणि चंद्राच्या दशमात असल्यामुळे त्यांनी अजून त्याचा ते उपयोग छान केलेला आहे. करून घेतलं या आणि मग क्षेत्रात. त्यांचा स्टुडिओ वगैरे त्यांनी निर्माण केलेले. हो हो हो. झालं बोलून? हो 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 हो. हा नाही मला वाटलं तुमचा माईक हे नव्हतं ना, म्हणजे मग मला वाटलं आम्हालाच ऐकू येत नाही का. मग कशी त्या गोपटे सरांचं बाकी कसं ते सगळं सांगितलं, छान सांगितलं. मला तो बुध राहू हो हो युतीप्रमाणे हा शुक्र राशीला असल्यामुळे फोटोग्राफी पण त्यांना तेच. आवड भरपूर होती. आणि या ह्याच्यासाठी चांगलं पण आहे ना, म्हणजे या ते जे या क्षेत्रात क्षेत्रासाठी फार होते उत्तम आहे. हो. हो. थँक्यू मॅडम. थँक्यू. लावायची आहे का? D9 सांगा, का बोलताय कोणी? सरोज मॅडम तुम्हाला बोलायचं होतं का काही? नाही मॅडम, लावा D9. आता हे सगळे मुद्दे कव्हर झालेलेच आहेत हो आणि सगळे. इथे तर काय काय झाले असतं? आपल्याला हो हो म्हणजे ह्याच्याप्रमाणे तिकडे नाही म्हणा मी, पण मला इथे यांची ना डी म्हणजे आपल्याला हे करून काढता आलं असतं, पण मग फार वेळ आपले सगळे हो क्लासेस हो 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 आपलं काय सर्वतोभद्र, तर त्या ह्याच्यातून ही नाही निघेल. त्यांचं कसं 1925-26 सालाच्या नंतरच्याच निघतात ना, हो सर. त्यामुळे मग मी हो ती नाही मॅडम. काढू शकले. हा. त्याच्यात एक म्हणजे की आपल्या लाभस्थानामध्ये 41 मार्क आहेत, तिथे हो पण चांगले दशमेश आणि दशमात पण बुधाला 8 35 मार्क आहे. आहे. हो, दशमात 35 आहे, भाग्यात 30 आहे, हम्म. तर चतुर्थात 31 मार्क आहे. हो म्हणजे तृतीयात आणि ह्याच्यात पण 28-28. बाकीचे समजा बॉर्डरला आहेत, पण ही तर आहेत छान मार्क्स. हम्म. त्यात दशमेश बुध आहे ना, आणि त्या राहूयुक्त बुध जिथे आहे तूळ राशीमध्ये ते 41 मार्क असून बुधाने 8 मार्क घेतले ते. हो 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 तर तो एक पॉइंट आहे इथे. आणि आता आपल्याला तर काय कोणाचं नाव हे करायचं नाही ओपन, पण आता दोन्ही पत्रिका आपल्याला हो लक्षात लक्षात आलं माहिती आहे. असतं हो सगळे. कधीच. हे चित्रपट सृष्टीचे महर्षी म्हटलं तर नाही पहिलेच हे आहेत. त्यांना हो सगळीकडे ना. तोच उल्लेख सापडतो मॅडम, कारण खूप Yes. खरंच हो. असं म्हणजे कसं अगदी सामान्य ह्याच्यातनं जाऊन अगदी सामान्य ह्याच्यातून असामान्य ते आहे. हो. लोक नाहीये ना, हो त्याच्यासाठी ना. हो. कष्ट केवढं ते खूप धाडस कष्ट. एवढं हो. सगळं. हो मॅडम. बरोबर आहे. ठीक तर आहे, D9 आहे. लावूया का आपण? हो हो लावा D9. ओके हे घ्या D9. मी तुम्हाला नक्षत्र आणि ते सांगितलं नाही का? हो, ते सांगितलं. इथे पण बघा वृषभच म्हणजे लग्न आलंच ना, म्हणजे असं कलात्मक लग्न आपण म्हणतो ना. हो, कलेचंच वृषभ लग्न लग्न आहे. आलंय. पंचमात गुरु शुक्र आले. शुक्र ते हो डॉट युटीत असल्यामुळे ते येणार, पण पंचम स्थानात आले ते इथे पण. आणि शनी ते पण तुळे येत आहे ना उच्चेचा. हो उच्चीचा. हो हो. उच्चित आहे. नेपच्यून परत ह्याच्यात आलाय. अष्टमात जरी असला तरी पण तो धनुराशीत हो म्हणजे चांगला आहे धनुराशीत. कधीच. हो हो. सूर्य पण कर्क पंचम राशीत. हो सूर्य सूर्य पण कर्क राशीत आहे, चंद्र बुधाच्या राशीत आहे, मिथुनेत आहे,
त्यामुळे एक आपण म्हणतो ना चंद्र व्यापार हा दृष्टीने म्हणजे आता दशमांशामध्ये जास्त ते क्लिअर होत आहे. होय. चंद्र ती वृत्ती जी असते तुमची एक बहुमुखी आपण म्हणतो ना, म्हणजे हो ह्याच्यातला खूप चंद्र. विविध हो आणि नाव लौकिक पण देणारच ना, चंद्र देतोच हो ना. हो आणि इथून पण क्लिअरच झाला ना, म्हणजे हा कर्केचा जो सूर्य ना, म्हणजे सूर्य हो स्वपराक्रमाने असं हो हो त्यांनी हो प्रसिद्धीला गेले सगळं म्हणा प्रसिद्धी किंवा हो नाव नाव कमवलं स्वतः म्हणा. स्वतःच्या ह्याने सगळं हे केलं. आणि इथे बुध हर्षल आपण बघत नाही, पण इथे हर्षल पण आहे, म्हणजे तो पण असं इनोव्हेशन साठी चांगला, म्हणजे जे जे चांगलं. त्यांनी काय काय असे प्रयोग केले ना वेगवेगळे, प्रयोग हो खूप तर वेगवेगळे त्याच्यासाठी प्रयोग केले हो तो हर्षल म्हणजे तसा उपयोगी आलाय ना, कारण तो शिवाय हो बुधा बरोबर आहे ना. बुधाबरोबर. आणि परत शनीच्या राशीत आहे ना, बुद्धिमत्तेच्या राशीत बुद्धिमत्तेच्या राशीत ते तर आहेच. आणि तो शनी परत उच्चेचा झालेला आहे. दशमेश उच्चेचा आहे ना. आणि ते मी भाग्येश. म्हटलं नाही का तुम्हाला, त्यांनी असं नवे नवे प्रयोग जे केले, हो तर इथे हो तर दिसतच. आणि ते चित्रपट पण कलर मध्ये म्हणजे आणायचं, हो तर तो पण रंगीत एक असं रंगीत सिनेमा हो इनोव्हेशनच झालं की नाही ते असं. हो रंगीत सिनेमाची निर्मिती केली ना त्यावेळेला. आणि इथे मंगळ राहू म्हणजे आपण तशा दृष्टीने नाही, असं तर म्हणजे मेसेजेस असल्यामुळे कसं एक तर जिद्दीपणा आहे, रिस्क हो. घेण्याची रिस्क जी घेण्याची क्षमता वृत्ती हवी आहे आहे किंवा जे ते धाडस आहे, तर ते पण असं मिळालं ना. व्ययस्थानातच आहे होय होय. त्यामुळे बघा कोणाला बोलायचं असेल तर, नाहीतर मग आता हो लास्ट दशमांश डिटेल लावूया आपण आणि हो मग नंतर थांबूया. आता तुम्ही सगळे छान छान सांगतायत डिटेल. रिटेन पण चांगलीच आहे. मकर लग्न आहे. मकर लग्नाचं मगाशी आपण म्हटलं ना तसं असा व्यावसायिक मिथुन दृष्टिकोन पण हो चांगला आहे ना, शुक्र म्हणजे कला म्हणजे तर आहेच. सप्तमात शुक्राचीच रास हो आलेली हो हो आहे. दशमा आणि दशमेश परत गेलाय तो मगाशी म्हटलं तसं मिथुनेच्या म्हणजे ह्याच्यात हे गुरु शनी लग्नेश आणि दशमेश दोन्ही तिथे आहे. आणि परत बुधाच्या राशीत आहेत. शुक्र तिथे आहे, शनी आहे, गुरु आहे तृतीय स्थानाचा, वेश आहे. म्हणजे विविध भूमिका किंवा विविध जे आपण म्हणतो त्यांनी केलं वैविध्यपूर्ण जे म्हणजे टेक्निक बरोबर सगळं वाटतं. आणि बुध म्हणजे भरपूर उद्योग देणारे आपण जसं म्हणतो तसं त्यांनी सगळ्याच याच्यावरती काम केलेलं आहे ना. दिग्दर्शक ते नृत्य. आता इथे मीनेत चंद्र आहे त्यामुळे नृत्यकला सुद्धा म्हणजे नृत्याचं पण त्यांनी खूप हो हो आणि वापर त्या काळच्या ह्याच्यामध्ये हो केला. केलेला आहे. किती केलेलाच छान आहे छान त्याच्यामध्ये. पिक्चर खूप त्याच्यावर, छान नृत्य, त्याच्यावरती संगीतावर पण कितीतरी. संगीत आहेच हा. सगळंच हे आहे. बुधही परत इथे शनीच्याच राशीत आहे, मुंबईतच आहे, हर्षल बरोबर तिथे आहेच. त्यामुळे तिथे बुद्धिमत्ता आलीच. ते प्रसिद्धी लौकिक भाग्येशच आहे ना बुध. भाग्येश परत बुध याच्यात धनात दशमेश बुध षष्ठात, हे शुक्र षष्ठात, समोर मंगळ आहे व्ययात. हे 4 ग्रहांत त्यांनी व्ययात मगासारखाच मंगळ तिथे व्ययात होता, इथे पण व्ययात आहे. त्यामुळे बाहेर ह्याच्यात जाऊन, परदेशात जाऊन किंवा लांब लांब दूरवर जाऊन हे धाडस त्या काळात आता सोयी सुविधा आहेत, त्या काळात सोयी सुविधा नव्हत्या ना. आणि इथे परत हा जसे मी सांगितलं ना, म्हणजे वेगवेगळं इनोव्हेशन्स किंवा हो ते आधुनिक असं कॅमेरा तंत्रज्ञान, नवीन नवीन खूप शोधही लावले बुधाबरोबर हर्षद असल्यामुळे तिथे संवाद कौशल्य पण दिसतंय आणि हो उत्तम लेखन पण आपण बुधावरनं म्हणतो. लेखन पण आहे. हो
सगळी क्रिएटिव्हिटी बऱ्यापैकी स्वतःचीच होती ना. खूपच होय. खूपच. लेखन, दिग्दर्शन, नट, निर्माता, नृत्यकला सगळंच. खूपच होतं. म्हणजे तुम्हाला ही जी पत्रिका आहे ना एका ह्याच्यात फक्त आपण हो. ऍक्टिंग साठी असं नाही, तर जर हो. तुम्हाला म्हणजे निर्माता म्हणून बघायची असेल हो. किंवा ह्याच्यासाठी लेखन कसं झालं लेखन ते आहे. बघायचं हो. असेल, असं वेगवेगळ्या ह्याच्यातनं एकाच ह्याच्यातनं इथे वेगवेगळे. जसं लग्नामध्ये सुद्धा आहे ना, बुध हो बुध हो एक तर चांगला आहे आणि गुरु मंगळ शुक्र यांनी सगळे एकत्र असल्यामुळे सगळी क्षेत्र काय म्हणतात ना, काबूत आल्यासारखी जे म्हणतात लग्न स्वतःच्या ताब्यात सगळी येस सगळी येस. स्थानं पण आणि क्षेत्र पण ना ताब्यात आल्यासारखं. अष्टक वर्गाप्रमाणे पण बुधांनी पण चांगले मार्क दिलेत. हो, की मला असं 8 वाटतं मार्क दिलेत सारखं तिथे म्हणजे लाभात. हो 8 मार्क दिलेत बरोबर आहे. 8 मार्क दिलेत. त्याच्यानंतर अष्टमात पण 7 आहेत. हो. नंतर शुक्राचे पण आहेत बघा, भाग्यात 7 आहेत. चांगलेत सगळे. चांगले दोन्ही छान पत्रिका होत्या आज. खूपच छान. आणि इथे शनी आणि बुधाने पण असं हे काम, आपण आता षडबल वगैरे बघत नाही ना, पण नाही तिथे नाही. बुधाला पण म्हणजे असं 2 हो. नंबरचं षडबल आणि शनीला तर 1 नंबरचंच आहे, तर ते आपल्याला हो. दिसलंच आहे. आता इथं दिसलं ते. दशम स्थान तर आपण करिअर साठी बघतोच ना, म्हणजे दशमेश हो. शनी झाला की. हो. दशमश चला मग अजून काही कोणाला सांगायचं असेल तर नको. सांगा, नाही तर आपण सर आहेत का बघूया. सरांना काय हो. बोलायचं तर सुबोध बोला. मॅडम बोला. जरा नवमोश लावता का 1 मिनिट परत? कोणाची लावायची, ह्यांचीच का? यांचीच आता. हा ठीक आहे 1 मिनिट. नवमोश म्हणताय ना, ठीक आहे. तीच आहे वाटतं. हो तीच आहे. हो बघा, तुम्हाला काय बोलायचंय का ह्याच्यावर? नाही मॅडम. अच्छा, फक्त पत्रिका हवी होती. ओके. तुमचा अभ्यास चांगला असतो दामले मॅडम, बोलत जा. मी आता हे नाही, मला तुम्ही हा मग अशी तुम्ही आलेल्या होत्या वेळे बरोबर आहे, पण म्हटलं आता आहात नाही, कोणाचं कसं नेट जातं काय होतं. ठीक आहे मग थांबूया. चला हो. थँक्यू. हो चालेल. चालेल मॅडम, सरांना विचार. झाल्या हो. दोन्ही पण. सर सर आहेत सर पण. ओके मॅडम, थँक्यू. थँक्यू सर. तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला. नाही काय नाही. तुम्ही आता सगळा महिला मंडळ आहे तर त्यांना उत्तीर्ण बनवा चांगल्यापैकी. आपला उपक्रम आजी काय आहे? बाकी पण बोलले, गोगटे सर वगैरे बोलत होते, चांगले बोलले ते पण. सगळ्यांना आपण म्हणतो की बोला, हुशार व्हा. येस कारण का की पुढे जाऊन करिअर करायचं असेल तर निश्चित सगळ्यांना संधी दिली पाहिजे. येस आपला हेतू हे शुद्ध आहे, चुकीचं शिकवायचं नाही आणि लोकांना प्राधान्य द्यायचं, त्यांना पुढे जाऊन चांगलं काम करायला मिळालं पाहिजे. येस बस, फार उत्तम. तुम्ही सुद्धा चांगल्यापैकी करता इत्यादी. त्या मॅडमनी पण स्वागत चांगलं केलं. तारे साहेब आहेतच, प्रश्नच नाही. अतिशय उत्तम. आणि आता तुम्ही ही जी आहे ती डायरेक्ट युट्यूबला टाकून द्या. हो टाकणार सर. आता येस एकच मॅडम. मिनिट, मी आधी बंद करते मग तुम्ही बंद करा. मला रेकॉर्डिंग स्टॉप करू द्या. बरं म्यूट होते. ठीक आहे. थँक्यू सर. ठीक आहे. सगळ्यांचे आभार, उपस्थितांचे आभार.